आपण 40 वर्षापूर्वीची 50 वर्षापूर्वीची जर आई पाहिली तर ती नॉन वर्किंग होती. घरातली कामं करत असताना तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा ती काय करायची, बाजारामधून आणलेली लोकर घेऊन बसायची आणि येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणकाम करायची. जेव्हा आई जी प्रेग्नंट महिला येणाऱ्या बाळाच्या विचारामध्ये म्हणून किंवा येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करते तेव्हा ती इमोशनली त्या अटॅच आहे त्या बाळासोबत. आणि हा प्रवास तुम्ही या 9 महिन्यांच्या प्रवासामध्ये जर का दुर्लक्ष करत आहात तर कदाचित त्याचं सफरिंग तुम्हाला नाही त्या बाळाला आयुष्यभर करायचं आहे. बाळाच्या जन्मासाठी एक पर्पज होता. बाळ असंच नाही जन्मलं, जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे बाळानं का जन्माला यायचं आहे. सो नियोजनाचं एक परफेक्ट एक्झाम्पल जर कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज बाय चान्स नाही घडले, बाय चॉईस घडवलं गेलं. आणि कोणी घडवलं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी घडवलं. प्रेग्नन्सी ही जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं की तुम्ही फक्त बाळाला जन्माला घालत नाहीयेत, एका व्यक्तिमत्वाला जन्माला घालताय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा आजची स्त्री स्वतःची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे, त्यावेळेला निसर्गानं तिला दिलेली डिझायनरची जबाबदारी ती कुठेतरी विसरते आहे. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बऱ्याच लोकांनी अजूनही जर नारायणी पॉडकास्ट हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की करा. कारण तुमच्यासाठी ते खूप क्षुल्लक गोष्ट असू शकते, पण ती आमच्यासाठी खूप महत्त्वाचं काम करून जाते. आणि अजून एक सांगायचं आहे की बरेच लोकांना असं वाटतं की नारायणी पॉडकास्ट खूप मोठ्या स्वरूपाचे व्हिडिओ आहेत, पण त्यासाठी आपण एक इलाज म्हणजे रामबाण उपाय असं म्हणायला हरकत नाही काढलं आहे की आपण नारायणी क्लिप्स, इथे तुम्हाला लिंक दिलेलीच असेल, ती लिंक क्लिक करा, ते पण बघा. कारण आपले पॉडकास्ट जे मोठ्या स्वरूपात असतात त्याचे छोटे छोटे क्लिप्स किंवा महत्त्वाचे मुद्दे आपण त्या नारायणी क्लिप्समध्ये टाकलेले आहे, जेणेकरून महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला कमी वेळात आणि चांगले मुद्दे तुमच्यापर्यंत सहजपणे आम्ही पोहोचवू शकू. म्हणजेच नारायणी पॉडकास्ट आणि नारायणी क्लिप्स असे 2 चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. त्याच्यामुळे ते सबस्क्रिप्शन करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. आज वळूया आपल्या पॉडकास्टकडे. आज आपली चर्चा आहे डॉक्टर विष्णू माने सरांसोबत. सर पुण्याचे आहेत आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ते मदरमॅन म्हणून ओळखले जातात आणि जिजाऊचे बाळकडू अशी एक संकल्पना ते आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. त्या संकल्पनेबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामध्ये प्रेग्नन्सी कशी होते किंवा प्रेग्नन्सी प्लॅनिंग कसं करायचं आहे किंवा जे प्रेग्नेंट आहेत किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड अनेक पैलू असतात, ते तो विषय आज आपण मांडणार आहोत त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, नक्कीच. कसे आहात सर तुम्ही? खूप छान. आणि आज छान वाटते ओव्हरऑल म्हणजे तुमचं चॅनल पाहून, ॲज वेल ॲज द वे यू इंटरप्रिट लोकांशी संवाद किती छान पद्धतीने मी साधताय. आणि महत्त्वाचे विषय, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की महत्त्वाचे विषय जे समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करणार आहेत असे विषय, अशी लोक, अशी व्यक्तिमत्व शोधून तुम्ही त्यांना लोकांपर्यंत पोचवताय. सो दिस इज रिअली ग्रेट. आय फील व्हेरी हॅपी अबाउट इट. थँक्यू सर. मला वाटतं आजही तुम्ही नागपूरमध्ये सेशन घ्यायला आले होते. जिजाऊंचे बाळकडू या प्रोग्रामसाठी आलेलो. कसं राहिलं सेशन सर? अप्रतिम हाऊसफुल सेशन होतं. सर्वसाधारण 320च्या हॉलमध्ये ऑलमोस्ट 400 पीपल बसवले गेले किंवा म्हणजे नाही कोणाला म्हणायचं हा शेवटचा असा प्रतिसाद एवढा हाऊसफुल होता की आम्हाला लोकांना रिक्वेस्ट करून ॲडजस्ट करून बसवावं लागलं, एक्स्ट्रा चेअर्स लावावं लागले. आणि अप्रतिम असा प्रतिसाद नागपूरकरांचा नेहमीच राहिलेला आहे. बट दिस सेशन वॉज हाऊसफुल. म्हणजे आत्तापर्यंतच्या झालेल्या सेशन्समध्ये दिस वॉज व्हेरी हाऊसफुल. आणि हे कितवं सेशन नागपूरला तुम्ही घेता? नागपूरमधलं हे 3रं सेशन होतं. आणि यापूर्वी झाल्यात? 45 ज्या ऑफलाईन सेशन्स आपण घेतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये होत असतात. त्यातलं 45 सेशन्स हे नागपूरमध्ये झालं. क्या बात आहे. जिजाऊंचे बाळकडू ही संकल्पना आपण त्याच्यावर येणारच आहेत,
पण त्याआधी शेतकरी, इंजिनियर, टाटा मोटर्समध्ये मधले एम्प्लॉई आणि त्यानंतर ऑनररी डॉक्टरेट इन सायकॉलॉजी, ह्या इथपर्यंतचा प्रवास कसा काय गाठला तुम्ही? खूप चांगला प्रश्न. आजपर्यंत मला कोणी एवढं डिटेल विचारलं नाही, बट डेफिनेटली मी सांगेन. माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी हे आवर्जून सांगत असतो की आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर आणि आय एम डुईंग गर्भसंस्कार ॲक्टिव्हिटीज किंवा त्या गर्भवती मातेला मदत करण्याचं काम करतो आहे. सो प्रवास, कारण शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो आहे, मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. 12th सायन्स झालं, जसे मार्ग दिसतील त्या पद्धतीनं तो प्रवास सुरू झाला. कोणी हे कर आणि याच्यातून काहीतरी घडेल असं सांगणारं कोणीच नव्हतं. सो स्वतःला ज्या काही गोष्टी उमगतील, समजतील, जमतील त्या पद्धतीनं त्या गोष्टी करत गेलो. 12वी सायन्स झालो, 1 वर्ष आर्ट्स BAमध्ये BAचं केलं आणि परत आणि इंजिनिअरिंग, असं हे वेगवेगळा प्रवास झाला. टाटा मोटर्सला मी जॉईन झालो आणि टाटा मोटर्सला जॉईन झाल्यानंतर म्हणजे बरीचशी स्वप्न होती आणि परिस्थिती खूपच अशी जेमतेम असल्यामुळे फार असं काही स्वप्न मोठी होतीत, बट परिस्थिती नसल्यामुळे पर्याय नव्हता की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. स्वप्न जरी असली तर उदरनिर्वाहासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे आणि मला वाटतं की इंजिनिअरिंगसुद्धा उदरनिर्वाहासाठी म्हणूनच केलं. टाटा मोटर्सला जॉईन झालो आणि त्यानंतर तोपर्यंत मी शाय व्यक्तिमत्व होतो, प्रचंड शाय, फारसं कोणाशी बोलणं नाही किंवा असं माझा काही फार वेगळा ऑरा नव्हता. इवन इनफॅक्ट 12th किंवा इंजिनिअरिंगचे सुद्धा आजही मला फार लोक ओळखत नाही आहेत किंवा तोपर्यंत तरी ओळखत नव्हते. बट काही गोष्टी म्हणजे मी मोटिवेशनल बरेचसे लोक फॉलो करायला लागलो. स्वप्न खूप होते त्यामुळे मन स्वस्थ बसत नव्हतं. अनेक व्हिडिओज मी पाहायचं, संदीप माहेश्वरी असतील, अनेक लोकांचे मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे पाहायचं आणि असंच एकदा विश्वास नांगरे पाटील साहेबांचा व्हिडिओ पाहिला, त्यांचं ओव्हरऑल स्टोरी, जर्नी, या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आय गेट इन्स्पायर्ड. कारण तेही कोल्हापूर शिराळ्यामधून बिलॉंग करतं, सांगली जिल्ह्यातल्या, आणि त्यांचीही परिस्थिती सिमिलर काइंड ऑफ होती आणि मग रिलेट व्हायला लागलं की यार, जर हे व्यक्तिमत्व इथंपर्यंत पोचू शकतो आहे तर मग माझ्यात काय कमी आहे? सो वाय आय एम नॉट? आणि हा प्रश्न विचारल्यानंतर माझ्याकडे तर सगळंच आहे. म्हणजे पर्सनॅलिटी होती, माझ्यासारखीच त्यांचीही परिस्थिती होती, बऱ्याचशा काही गोष्टी होत्या, बट ते करू शकले, मी का नाही करू शकलो? आणि त्याचा शोध घेत असताना त्या प्रश्नाचा एक उत्तर मिळालं. ते उत्तर म्हणजे की तुला कोणी मार्गदर्शक मिळालं नाही, तुला कोणी स्वप्न दिलं नाही की तूही असं काहीतरी करू शकतोस, तुलाही असं काहीतरी करता येईल. आणि त्या एका गोष्टीमुळे म्हणजे खूप खंत वाटायला लागली की यार, मी फक्त आता टाटा मोटर्सचा एक एम्प्लॉई आहे, मला असं काहीतरी करता आलं असतं, मलाही असं उत्तुंग व्यक्तिमत्व काहीतरी स्वतःचं घडवता आलं असतं. बट परिस्थितीला कोचण्यापेक्षा ठीक आहे, आता पर्याय नाही आहे, झालं तर झालं आहे, ओके. पण तो विचार वारंवार माझ्या मनात यायचा आणि मला तो पिंच करायचा. असंच एक दिवस आतमधून विचार आला की यार, बस झालं, किती दिवस रडायचं आहे की मला काही बनता आलं नाही, मला काही बनता आलं नाही. आतमधून आलेला विचार असा होता की तुला तेंडुलकर होता आलं नाही म्हणून काय झालं? तू अचरेकर बनून पाठीमागून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं काम जरूर करू शकतोस. आणि त्या एका थॉटमध्ये मला रिअलाईज झालं की हो, मला तेंडुलकर होता आलं नाही, माझं वय निघून गेलं, ॲब्सोल्युटली ओके, बट पाठीमागून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे मार्गदर्शन करू शकतो. त्या एका विचारातून माझ्यातला एक टीचर, कोच, मेंटॉर जागा झाला आणि अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सो टाटा मोटर्ससोबत अनेक वर्ष हे मार्गदर्शनाचं काम सुरू राहिलं. अनेक विद्यार्थी मी घडवले. माझे विद्यार्थी आज खूप छान बनलेले आहेत आणि खूप छान त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत. मग ते विद्यार्थी मार्गदर्शन करत असताना खूप साऱ्या काही गोष्टी म्हणजे बदलत गेल्या. मी जे इंट्रोवर्ड होतो, अबोल होतो, तो मी बोलका झालो, हजारो लोकांसमोर बोलायला लागलो, माझी पर्सनॅलिटी चेंज झाली आणि सर्वसाधारण 10th स्टँडर्डमध्ये होतो त्यावेळेला गावी एक डॉक्टर सदा पाटील म्हणून डॉक्टर आहेत आणि ते हिप्नॉसिसचे वगैरे प्रयोग घ्यायचे आणि ते प्रयोग जेव्हा मी पाहिले किंवा त्यांनी माझ्यावरही किंवा आमच्याबरोबर काही लोक होते, विद्यार्थी होते, त्यांच्यावरही हे प्रयोग केले. पण तो प्रयोग जेव्हा पाहिला 10thमध्ये असताना, तेव्हा ते कुठेतरी मॅजिक, जादूसारखं ते फील झालं आणि त्या विषयाकडं माझं अट्रॅक्शन वाढलं आणि त्यानंतर तो विषय मी अभ्यासायला चालू केली. डॉक्टर सदा पाटलांसोबत किंवा स्वतः इंडिव्हिज्युअल सेल्फ स्टडी मिळतील ती पुस्तकं मी कलेक्ट करायला चालू केली आणि तिथे माझा सायकॉलॉजी विषयाविषयी असणारा तो इंटरेस्ट क्रिएट झाला आणि तो इंटरेस्ट एवढा वाढत गेला कारण मी कलेक्शन्स करत गेलो, मी अभ्यास करत गेलो. जे मिळेल त्या विषयावरचं मी कलेक्ट करायचं, वाचायचं, अभ्यासायचं, एक्सपेरिमेंट करायचं, सराव करायचं, प्रॅक्टिस करायचं, अशा अनेक गोष्टी मी करत राहिलो. आणि हे सगळं जॉबमध्ये असतानाच निरंतर सुरू होतं? गावी असताना 10वीपासून जी सुरुवात झाली ते जॉबला आल्यानंतर सुद्धा ही गोष्ट सुरू राहिली. इनफॅक्ट
तोपर्यंत पुस्तकं परचेस करणं किंवा काही त्याच्यावरती वेगळे सेमिनार्स करणं, वर्कशॉप्स करणं, या गोष्टी तशा परवडणाऱ्या नव्हत्या किंवा ते मी करू शकत नव्हतो फायनान्स अभावी. बट टाटा मोटर्सला आल्यानंतर, पुण्यामध्ये आल्यानंतर माझी त्याच्यातली क्युरिओसिटी अजून वाढली आणि मी अनेक काही कोर्सेस केले, अनेक लोकांकडून त्याच्याविषयीचं मार्गदर्शन घेतलं. त्यावेळेला धनसिंग चौधरी नावाचे ग्रस्त होते, डॉक्टर होते, जे की अनेक लोकांना हिप्नोथेरपी देत होते. सो या सगळ्यांचं माझ्यासमोर एक होतं की यार, दिस पर्सन इज डुईंग गुड. मी पण तेच करतोय, पण ते नेमके काय करतायत, ते कशा पद्धतीनं लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतायत, कशा पद्धतीनं लोकांना ते ट्रीट करतात, अशा अनेक क्युरिओसिटीज होतात. त्याच्यातून मी त्या क्युरिओसिटीमध्ये शिकत राहिलो आणि शिकता शिकता जेव्हा जे हे विद्यार्थी मार्गदर्शन सुरू होतं, मग या विद्यार्थ्यांचे असणारे बिहेवियरल इश्यूज, त्याच्याविषयी मी त्यांना मार्गदर्शन करायचं, गाईड करायचं. त्यांचं अभ्यासामधला जो काही कुठेतरी भीती असायची, मॅथ्स अवघडच आहे असं कुठेतरी ते मनातली सायकॉलॉजी असायची. मग हे सगळे विषय त्यांचे सॉल्व्ह व्हायला लागले, विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले मिळायला लागले, पालकांची संख्या माझ्याकडे वाढत राहिली आणि सहज, म्हणजे अर्थार्जनासाठी नाही, बट मला आचरेकर बनून कोणाला तरी दिशा द्यायची आहे या हेतूनं हे चालू केलेलं काम हळूहळू खूप प्रचंड प्रमाणात वाढलं. अगदी 1-2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं हे काम अगदी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं. 100 विद्यार्थ्यांच्या बॅचेस व्हायला लागल्या आणि ते टाटा मोटर्ससोबत सुरू होतं. आणि हा सगळा प्रवास सुरू असताना अनेक लोकांचं आयुष्य घडवलं. स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेसवरती काही लेक्चर्स, NLPचं ट्रेनिंग्स, अशा बऱ्याच गोष्टी मी स्वतः अभ्यासल्या, केल्या. सायकॉलॉजीविषयीचा भरपूर अभ्यास करत राहिलो, बिकॉज माझा इंटरेस्ट तो होता. सायमल्टेनियसली टाटा मोटर्स चालू होतं. एक दिवस असंच झालं की एक कपल, जेव्हा आईवडील माझ्याकडे हे शेकडोच्या तादातात यायचे वर्षामध्ये, एक कपल असंच मुलाच्या काही इश्यूजना, प्रॉब्लेमला, बिहेवियरला घेऊन माझ्याकडं त्या विद्यार्थ्याला घेऊन आलेले. जेव्हा काउन्सिलिंग्स व्हायचे तेव्हा मी आईवडिलांशी सेपरेट, विद्यार्थ्याशी सेपरेट बोलून अंडरस्टँड करायचा प्रयत्न करायचा. आणि असंच ते समजून घेत असताना पालक समोर बसलेले, वडिलांचा फोन वाजला. वडील म्हणले की सर, एक महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? म्हटलं घ्या. वडील बाहेर गेले आणि समोर बसलेली आई रडायला लागली. सो मला समजलं नाही की नेमकी ती का रडायला लागली अचानक. आणि जेव्हा आईला विचारलं तेव्हा मग आईनं सांगितलं की सर, हे जे काही मी आत्ता बाळाविषयी, आमच्या मुलाविषयी इश्यूज सांगितलेत, खरं तर त्याला मीच जबाबदार आहे. म्हटलं का? तर आईनं सांगितलं की सर, 9 महिने जेव्हा प्रेग्नन्सी होती, त्या प्रेग्नन्सीमध्ये जे काही घरातलं वातावरण होतं, जे काही आमच्या कंडिशन्स होत्या, वादविवाद होते, आणि या सगळ्यांचा प्रभाव, परिणाम म्हणून कदाचित मला हे असलं बाळ लाभलं. सो दॅट सेंटेन्स म्हणजे मला असं हिट करणार होतं की आज प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारे कपल्स, उद्या जर का असे काही इश्यूज झाले, प्रॉब्लेम्स झाले, तर रडताना आणि फ्रस्ट्रेटेड असताना पाहायला मिळतात. मग आईनं जेव्हा या पद्धतीनं मला शेअर केलं, मला कुठेतरी घरी गेलो तरी तो विचार डोक्यातनं गेला नाही. त्या दिवशी डोक्यात विचार आला की खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा खरंच काही संबंध आहे का? आणि मग तिथून या विषयाचा शोध सुरू झाला की नेमकं प्रेग्नन्सीमध्ये अशा कोणत्या गोष्टी होतात की ज्याचा बाळावरती जन्मानंतर सुद्धा इम्पॅक्ट होतोय, हे ट्रूथ आहे का? आणि मग तो अभ्यास करत असताना वेगवेगळ्या कंट्रीजमधले कल्चर्स काय आहेत, गर्भसंस्कार काय आहेत, या सगळ्या गोष्टी अभ्यास करत असताना अनेक त्याचे प्रूफ्स मिळाले. आणि फायनली मला रिअलाईज झालं किंवा रिसर्चेस मिळाले, ज्यातून रिअलाईज झालं की होय, जन्मानंतरचं जे व्यक्तिमत्व आहे ते जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच बनतं. सो एखादं व्यक्तिमत्व जे काही जन्मानंतर आयुष्यात उंची गाठताना आपल्याला दिसतं, यशाच्या शिखरावरती असलेलं दिसतं, खरं तर त्या व्यक्तिमत्वाचं पायाभरणी ह्या त्या 9 महिन्यांमध्ये होते. कारण 9 महिन्यांमध्ये आई त्या बाळासाठी डिझायनर असते. ती आपल्या भावनांमधून, ते आपल्या कृतींमधून, ते आपल्या 9 महिन्यांच्या या प्रवासामध्ये असलेल्या इमोशन्समधून त्या बाळाची जडणघडण करत असते. इथे काय असतं की पिता फक्त बीज देण्याचं काम करतोय, पण पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये येतो, तो रुजतो, प्लॅसेंटाशी अटॅच होतो, 9 महिने स्थिरावतो. त्या 9 महिन्यांमध्ये ती आई त्या बाळाला म्हणजे पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत बनवत असते. कारण बीज एवढासाच आहे, पण त्याला कंडिशनल लव्ह पण आहे ते. एक्झॅक्टली. बट एवढ्याशा बीजाचं एवढ्या मोठ्या त्या व्यक्तिमत्वात रूपांतर करण्याचं काम कोण करतं? तर ती आई करते. तिच्या युट्रसमध्ये स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ती आई देते. आणि या सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर मग रिअलाईज झालं की यार, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजची आपली जी आई आहे तिला याचा अवेअरनेसच नाहीये की 9 महिने माझे किती इम्पॉर्टंट आहेत. त्या 9 महिन्यात फक्त बाळ जन्माला येत नाहीये, एक व्यक्तिमत्व जन्माला येत आहे. आणि या 9 महिन्यांमध्ये जर का तुम्ही फोकस्ड नाहीयेत, म्हणजे अजाणतेपणे बाय चान्स तुमची ही प्रेग्नन्सी कंटिन्यू होते आहे,
तर खऱ्या अर्थानं त्या आईवडिलांपेक्षा त्या बाळाला आयुष्यभर सफर करावं लागतंय. आणि मग त्याचं फ्रस्ट्रेशन होतं ना. आपण सर तुम्ही आन्सर तर दिलं, पण त्याच्यावर मला वाटलं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा परत एक सेशन आपण घेऊया नक्कीच नक्कीच नंतर. नक्कीच पण नक्कीच आता आपण जिजाऊंचं बाळकडू याच्यावरती वळू की हे जिजाऊंचं बाळकडू ही जी संकल्पना आहे त्याच्या मागे म्हणजे त्या नावामागे काही इमोशनल टच आहे. म्हणजे लोकांना जुळवण्यासाठी तो इमोशनल नाव आहे की तुमचं काही इमोशनल टचिंग आहे त्याच्या मागे? नाही, हाही योगायोगच म्हणावा लागेल. मी जेव्हा हा अभ्यास झाला त्यावेळेला लक्षात आलं की देअर इज अ प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाय चान्स नाही घडले, बाय चॉईस घडवलं गेलं. आणि कोणी घडवलं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी घडवलं. मग ती प्रोसेस काय, तर ती प्रोसेस अभ्यास करता लक्षात आली की बाळाच्या जन्मासाठी एक पर्पज होता. बाळ असंच नाही जन्मलं, जन्माला यायच्या आधी, जगातलं एकमेव उदाहरण आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे बाळानं का जन्माला यायचं आहे, जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे त्याचंही नियोजन जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे. सो नियोजनाचं एक परफेक्ट एक्झाम्पल जर कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सो ते आपोआप नाही आहे. आईला बाळ हवं होतं, पण कशासाठी, फक्त मदरहुड एक्सपिरियन्स करण्यासाठी नाही, वंश म्हणून नाही, तर स्वराज्य, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. सो तो पर्पज क्लिअर होता. आणि म्हणून प्रोसेसमध्ये, त्या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये आईवडील त्या बाळासाठीचं नियोजन करू शकले. तो पर्पज पूर्ण करण्यासाठी बाळाकडे जे गुण, क्वालिटीज, कपॅसिटी असायला हव्यात त्या जाणीवपूर्वक निर्माण करू शकले. आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना भेटले. सो ते आपोआप नाही घडलेलं, कोणतीही गोष्ट आपोआप होत नाही. बरं, आता ही प्रेग्नन्सी म्हटलं की सगळ्यात आधी आजच्या युगात खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे मी तो प्रश्न घेईलच की आता याची का गरज आहे. पण त्याही आधी एक प्रश्न हा आहे की प्रेग्नन्सीचं योग्य वय काय? हो, छान. कारण आजच्या रिलेट करतो आजच्या जनरेशनला. कारण आताच्या जनरेशनमध्ये असं आहे की म्हणजे बरेचदा जरी कन्फ्यूज झालं तर अनेक लोक कन्फ्युज्ड आहेत. महत्वाचं. आणि एज तुम्ही विचारलं तर नॉर्मली निसर्गानं जे नॅचरल एज जे दिलेलं आहे ते पाहिलं तर फिमेलसाठी सर्वसाधारण 22 to 26 मॅक्झिमम, जे की बेस्ट आहे. बट इथे आत्ता आपण पाहतोय की सर्वसाधारण 30-32ला मॅरेजेस होत आहेत. ॲक्च्युली विचारच करत नाही लग्नाचा. आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा मॅरेजेस झाल्यानंतर बाळ करायचं का नाही करायचं, दॅट इज अगेन वन क्वेश्चन. खूप मोठा. सो त्यामुळे कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत. राईट एज जर आत्ताच्या सुद्धा या कंडिशनमध्ये पाहिलं तर सर्वसाधारण महिलांसाठी 26 32 इज द बेटर वे. बट याचा अर्थ असा नाही की 34 आहे, 38 आहे म्हणजे काही प्रॉब्लेम आहे. बिकॉज माझ्याकडे असे काही एक्झाम्पल्स आहेत. आपल्या नाशिकमधल्या शीला सिंग मॅडम आहेत. ॲट द एज ऑफ 48 बेबी गर्लला जन्म दिलाय त्यांनी. 48. पण म्हणजे डेफिनेटली इश्यूज नाही झाले म्हणून ठीक आहे. एक्झॅक्टली. पण इथे तुमचा म्हणजे विनाकारण ते डिले नाही करायचं आहे. बट राईट एज जर म्हणाल तर 26 32 पर्यंत म्हणजे नॉर्मली, नॅचरली, इझी वेमध्ये बाळाला तुम्ही जन्माला घालू शकता. म्हणजे ते झालं ना आपल्या मराठीमध्ये म्हणतो विषाची परीक्षा बघणे. एक्झॅक्टली. ते 40व्या वर्षी बेबी बॉर्न करणं म्हणजे ते खरंच. मी हे मुद्दामून सांगितलं, यांचं उदाहरण यासाठी सांगितलं की आपला हा कॉन्व्हर्सेशन ऐकल्यानंतर काही लोकांना विनाकारण निगेटिव्हिटीच जाईल की सर म्हणताय ते हे वय राईट आहे, माझं आता 38 आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे का. तर प्रॉब्लेम नाही आहे, यू डोंट टेक इट ॲज अ प्रॉब्लेम. सो म्हणून मुद्दामून हे एक्झाम्पल दिलं की येस, तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रिकॉशन्स, विशेष अजून काही काळजी घेतली तर इट इज पॉसिबल. बट राईट एज जे मी सांगितलं. हो, पण ते स्त्रियांचं झालं आणि पुरुषांना पण हे लागू होतं. पुरुषांना पण लागू होतं, बट पुरुषांच्या बाबतीत थोडासा हा टाइम डिले केला तरी चालतो सर्वसाधारण. बिकॉज ज्या काही एज आहेत, सो लाईफ सायकल जी आपण म्हणतो, त्या लाईफ सायकल म्हणजे ओव्हरऑल हे रिलेशनशिपमधलं जे एज आहे त्यामध्ये पुरुषांचं एज जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू स्त्रियांचं एज. त्यामुळे अजून पुढे 3 ते 4 वर्षांपर्यंत पुरुष पुढे जाऊ शकतो. मगाशी तुम्ही बोलता बोलता बीज देण्याचं काम असं म्हटलं पुरुषांचं, तर आई तर 9 महिने आणि बाकीचे संगोपन करत असते, पण पुरुषांना तर फायनान्शियली पण टच करायचं आहे ना. पुढचं बघायचं तर त्यांनाही राईट एज खूप महत्त्वाचं असेल. नाही, पण मला असं वाटतं की फायनान्स म्हणजे मी त्याच्यावरती एक नवीन कन्सेप्ट सांगेन, तो म्हणजे डिंक नावाचा कन्सेप्ट. डिंक? हां, डिंक 1994ला अमेरिकेमध्ये काही सर्वे झाला आणि त्या सर्वेनंतर अमेरिकेमध्ये डिक्लेअर केलं गेलं की एक बाळ जन्माला घालण्यासाठी एवढा खर्च येतो.
आणि त्यानंतर तिथे एक ट्रेंड आला की बाळच नकोत, का तर एवढा हो. खर्च येतोय, ती जबाबदारीच नको. पण तो आता आपल्या आणि भारतातही येतोय. भारतामध्ये तो डिंक यानी ड्युअल इन्कम नो किड्स. नो किड्स. फक्त एक्झॅक्टली. दोघांनी मिळून कमवा, दोघांनी मिळून उडवा, संपला विषय, बाळच नको, ती जबाबदारीच नकोत. बट मला वाटतं की हा कन्सेप्ट कुठेतरी चुकीचा आहे. तो यासाठी की वेस्टर्न कंट्रीजमधलं जे कल्चर आहे, तिथले पॉप्युलेशन्स आहेत, त्या बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. भारतीय म्हणजे भारतामध्ये लोकांना एक संस्कृती आहे. सो स्त्रीचं आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. सो जे आज तुम्ही थोड्या त्या फायनान्शियल बर्डनखाली, रियालिटीमध्ये असं होतच नाही आहे, बट तरीसुद्धा फायनान्शियल बर्डनचा विचार करून आजच तुम्ही म्हणताय की बाळं नको. सो त्या नको म्हणण्याच्या पाठीमागे तुम्ही ज्या काही सॅक्रिफाईस करताय, जो आनंद सॅक्रिफाईस करताय, तो खूप मोठा आहे. त्या बाळाचं घरातलं बागडणं, बाळाचं वावरणं, त्या आईचा 9 महिन्यांचा तो जर्नी, हा जो काही सुंदर प्रवास आहे, तो प्रवास मला वाटतं की अनेक पालक, अनेक हे पती पत्नी मिस करतायत. इव्हन घरातली इतर लोकही मिस करतायत. त्यामुळे दिस इज नॅचरल प्रोसेस आहे, याच्यामध्ये गैर काही नाही आहे आणि तुम्ही ते केलं पाहिजे. बिकॉज नॅचरली म्हणजे संगोपन हे होतं, ॲटोमॅटिकली होतं, तसे सर्वायवलचा इश्यूज नाही आहेत. परिस्थिती बदलते आणि खूप छान गोष्टीनं म्हणजे परिस्थिती मॅनेज होते. त्यामुळे एवढा विचार करायची गरज नाही आहे. तुम्ही डिसिजन घेतलात तर मार्ग आपोआप मिळतात. बरोबर. आता आपण गर्भसंस्कार असं म्हटलं तर ढोबळमानाने आधीचे लोक करायचेच की गर्भसंस्कार. पण आत्ता का गरज आहे गर्भसंस्काराची? आधीची लोक खरंच छान करायची असं मी म्हणेन. कारण त्यांना गर्भसंस्कार हा विषय माहिती नव्हता, पण ते गर्भसंस्कार करत होते. याचं एक उत्कृष्ट उदाहरण देईन. आपण 40 वर्षापूर्वीची, 50 वर्षापूर्वीची जर आई पाहिली तर ती नॉन वर्किंग होती. घरातली कामं करत असताना तिला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा ती काय करायची, बाजारामधून आणलेली लोकर घेऊन बसायची आणि येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणकाम करायची. बरोबर. येणाऱ्या बाळांसाठी ती दुपटी, त्याचं अंथरूण, पांघरूण ह्या गोष्टी तयार करायची. गोधडी ते जुन्या कपड्यांमधून करायची. सो जेव्हा आई, जी प्रेग्नंट महिला येणाऱ्या बाळाच्या विचारामध्ये म्हणून किंवा येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करताय, तेव्हा ती इमोशनली त्या अटॅच आहे त्या बाळासोबत. आजचा प्रॉब्लेम काय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा आजची स्त्री स्वतःची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे, त्यावेळेला निसर्गानं तिला दिलेली डिझायनरची जबाबदारी ती कुठेतरी विसरते आहे. आणि कदाचित त्याचमुळे म्हणजे इथे तो लव्ह अँड बॉन्ड सकाळपासून संध्याकाळपर्यंत या स्त्रीला कदाचित ती अनेकदा विसरलेली की आज माझ्या गर्भात बाळ देखील आहे. मग अशा विसरलेल्या कंडिशनमध्ये ते बॉन्ड क्रिएट कधी होणार आणि कसे होणार? आणि जर बॉन्डच क्रिएट नाही झाला तर उद्या हे बाळ वृद्धाश्रमात नाही तर कुठे पाठवणार? बरोबर. आणि त्याचं कारण मोठं की सोशल मीडिया किंवा फोन, गॅजेट्स जे आपल्या हातात आले. निश्चितच ना. आणि मेन काय, याचा जो अवेअरनेस आहे, मोस्टली आता न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतोय. पूर्वीच्या काळी घरी असणारे आजी आजोबा किंवा असे काही जुने लोक होते, त्यांच्या माध्यमातून याबद्दलचं मार्गदर्शन केलं जायचं. इन शॉर्ट ते काउन्सलर म्हणून काम करत होते. तो आत्मविश्वास त्या स्त्रीला, तो आत्मविश्वास त्या पुरुषाला देण्याचं काम करत होते. आत्ता अशा असणाऱ्या कपल्सला आत्मविश्वास देण्याचं काम, बाळ ही आनंदाची गोष्ट आहे, ते ओझं नाही आहे, हा कॉन्फिडन्स देण्याचं काम आजच्या पिढीला मला वाटलं की कोणाकडून होत नाहीये. आणि म्हणून तो गैरसमज वाढत चाललेला आहे. म्हणजे त्याच्यावरून हा एक प्रश्न येतो की प्रेग्नन्सी ही जबाबदारी किती महत्वाची आहे? प्रेग्नन्सी ही जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं की तुम्ही फक्त बाळाला जन्माला घालत नाहीयेत, एका व्यक्तिमत्वाला जन्माला घालताय. आणि हा प्रवास तुम्ही या 9 महिन्यांच्या प्रवासामध्ये जर का दुर्लक्ष करत आहात तर कदाचित त्याचं सफरिंग तुम्हाला नाही, त्या बाळाला आयुष्यभर करायचं आहे. सो तुमच्यामुळे तुमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून निर्माण होणारं जे बाळ आहे, त्या बाळाला आयुष्यभर तुमच्या या 9 महिन्यांमध्ये केलेल्या चुकांचं सफरिंग करावं लागणार आहे. कारण काही रिसर्चेस असे सांगतात की एखाद्या व्यक्तीला वयाच्या 60व्या वर्षी डायबिटीज होतोय तर त्याचं रूट हे प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीला निर्माण झालेला स्ट्रेस आहे किंवा म्हणजे हे रिसर्चेस सांगतात. त्यामुळे 9 महिन्यांचा तुमचा प्रवास कसा आहे, म्हणजे असतं ना, ती एक कन्सेप्ट आहे प्रेग्नन्सीमधला डायबिटीज, प्रेग्नन्सीचा थायरॉइड म्हणा, प्रेग्नन्सीचा पाईल्स म्हणा, असं बऱ्याच संकल्पना बऱ्याच आहेत. कारण प्रेग्नन्सीमध्ये आई जेव्हा अशा इश्यूजना कॅरी करते आहे तर बरेचदा DNA म्हणजे काय, जीन्स म्हणजे काय, तर आपल्या जे ॲटोनॉमस सिस्टीम आहे, जसं फोनमध्ये आयफोन घेतला तर iOS ही त्याची बेसिक सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, किंवा अँड्रॉइड फोन घेतला तर ते अँड्रॉइड तो सॉफ्टवेअर आहे बेसिक.
तसं त्या प्रत्येक तुम्ही परचेस केलेल्या नवीन फोनबरोबर हे सॉफ्टवेअर येतं, तसं जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाबरोबर आतमधलं जे मेकॅनिझम रन करण्याचं सॉफ्टवेअर आहे ते आलेलं आहे, ज्याला आपण जेनेटिकली ते आलेलं आहे. मग असे जे आजार कॅरी फॉरवर्ड होण्याची पॉसिबिलिटी असते, कारण आईचा जो ॲटोनॉमस प्रोग्रॅमिंग आहे त्याच्यात जसं जेस्टेशनल डायबिटीज आपण म्हणतो, आईकडेच प्रॉब्लेम आहे, याच सॉफ्टवेअरमध्ये बग्स आहेत, तेच सॉफ्टवेअर कॉपी पेस्ट इकडे होणार आहे. सो इकडेही ते कॅरी फॉरवर्ड होण्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात. आणि म्हणून त्यासाठी अशा प्रेग्नन्सीच्या प्रेसियस काळामध्ये जागरूकपणे प्रत्येक स्त्रीनं त्या बाळासाठी कॉन्शियसली काम केलं गेलं पाहिजे, कॉन्शियस असायला पाहिजे. कॉन्शियस असलं पाहिजे. आपण आता म्हणतो की आई बाळाचं खूप रक्षण करते, पण प्रेग्नन्सीमध्ये ते बाळ आतल्या आत आईचंही रक्षण करत असते. बाळ इंडिपेंडंट नसतं. जोपर्यंत नाळ जोडलेलं आहे तोपर्यंत ते बाळ त्या आईच्या शरीराचाच हिस्सा आहे. जसं तुमचा किंवा माझा हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे, तर या हाताचा माझ्या आयुष्यात फरक म्हणजे फार हे नाही आहे, पण माझ्या इमोशन्समध्ये हाताचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, पण माझ्या इमोशनचं या हातावरती कॉन्ट्रीब्युशन निश्चित आहे. बरोबर. मी जर आर्टिस्ट आहे आणि माझा मूड चांगला नाही तर माझा हात आर्ट करणार नाही. सो सिमिलर वे जेव्हा नाळ जोडलेलं आहे तेव्हा ते कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आहे, त्याला स्वतःचं अस्तित्वच नाही आहे. ज्या दिवशी ती नाळ आपण कापतो त्या दिवशी ती स्वतंत्र पर्सनॅलिटी बनते. सो बाळ जेव्हा जोडलेलं आहे त्यावेळेला आईच बाळाचं रक्षण करत असते आणि आईच्या प्रत्येक गोष्टींमधून ते बाळ घडत असतं. बरं, या प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच लोकांना इश्यूज असतात की आपण आता डाएट कसं घ्यायचं, ते काय सजेस्ट कराल? डाएटबद्दल खरं सांगायचं झालं तर एक जनरल डाएट असतो ज्याच्यामध्ये योग्य आहार घेतला पाहिजे आणि आहारासोबत व्यसनाधीनता पण आपण म्हणतो, कारण आजच्या काळात प्रमाण वाढलेलं आहे. सो बाळाच्या बुद्ध्यांकांवरती, बाळाच्या फिजिकल ग्रोथवरती डायरेक्टली या खाण्यापिण्याचा प्रभाव होत असतो. तुम्ही धूम्रपान करताय, मद्यपान करताय किंवा फास्ट फूड्स खाताय तर त्याचा डायरेक्टली बाळाच्या बुद्ध्यांकांशी संबंध येतो. आणि बाळच जन्मजात हुशार नसेल तर त्या बाळाला आणि बाळासोबत आईवडिलांना सुद्धा आयुष्यभर सफर करावं लागणार आहे. सो बौद्धिक क्षमता ह्या शाळेत वाढत नाहीत. बाळ मुळातच विद्वान असेल, विद्वत्ता असेल तर शाळेत गेल्यानंतर ते ज्ञान ग्रहण करणार आहे. सो ती विद्वत्ता येण्यासाठी, ते बौद्धिक क्षमता येण्यासाठी म्हणून इथे आहारावरती प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. आणि आहाराबाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगेन ती म्हणजे की बरेचदा आहार हा म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणजे तुम्ही काहीतरी फॉलो केलेलं आहे म्हणून माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मीही तेच फॉलो करायचं, तर दॅट इज रॉंग. त्याचं कारण असं आहे की माझ्या शरीराला आवश्यक असणारी न्यूट्रिएंट्सची गरज काय, म्हणजे ते आपण म्हणतो ना प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाची ॲनाटॉमी वेगळी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला हा आहारसुद्धा वेगळ्या पद्धतीनं घ्यावा लागेल. कारण बरेचदा मिथ्स अगेन असतात, मग नॉनव्हेज घ्यायचं की नाही घ्यायचं, मग व्हेजच चांगलं का, सात्विक आहार म्हणजे फक्त व्हेजिटेरियन आहार म्हणजे सात्विक आहार का, तर नाही आहे. तुम्ही नॉनव्हेज निश्चित घ्यायला हवं, पण कोणी घ्यायला हवं आणि का घ्यायला हवं, काय प्रमाणात घ्यायला हवं. जसं म्हटलं जातं की बदाम खाल्ले पाहिजेत. आता बदाम खायचे पण किती खायचे, कधी खायचे, यालाही काहीतरी सायन्स आहे. तुम्ही नुसतेच बदाम खाताय तर त्याचा उपयोग नाही. पूर्वी असं म्हणायचे बदामही खायचे नाही कारण खूप गरम असतं, मिसकरेज होईल. अनेक मिथ्स आहेत. मँगो खायचा नाही. येस, मँगो तुम्ही काही प्रमाणात खायला, त्याची काही प्रोसिजर आहे, जर त्या प्रमाणात खाल्लं तर डेफिनेटली इट इज नॉट हार्मफुल. बट जर काही प्रमाणाच्या पेक्षा जास्त जर तुम्ही घेताय, उष्ण पदार्थ जर घेताय तर निश्चित त्याचा काही इम्पॅक्ट होतो. सो मग त्या गोष्टींसाठी तुमची प्रकृती चिकित्सा करून योग्य तो आहार मार्गदर्शक आपण निवडला पाहिजे आणि योग्य तो आहार आपल्यासाठी डिझाईन केला गेला पाहिजे. बरोबर. प्रेग्नन्सीमध्ये भावनिकदृष्ट्या बदल होतो. तो कसा काय? की जेव्हा बीज येतो, मानवी शरीर असं आहे की बाहेरची कोणतीच गोष्ट मानवी शरीर ॲक्सेप्ट करत नसतं. जेव्हा बीज स्त्रीगर्भामध्ये येतो, सो त्या स्त्रीगर्भामध्ये आलेल्या बीजाचं रक्षण करण्यासाठी किंवा तो ग्रोथ होण्यासाठी म्हणून अनेक हार्मोनल इम्बॅलन्सेस म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात. आणि हा झालेला जो काही बदल आहे त्या बदलांमुळे तुमच्या दैनंदिन किंवा तुमच्या ओव्हरऑल इमोशन्सवरती त्याचा विपरीत परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. आणि होतोच ऑलमोस्ट. म्हणून प्रेग्नन्सी नॉर्मल मानली जात नाही. प्रेग्नन्सी काय आहेत की हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिथे तुम्हाला ती अबनॉर्मल बनवते. तुमच्या म्हणजे इमोशन्सना अप अँड डाऊन करत असते. आज आनंदित वाटेल, उद्या कदाचित तुम्ही रडत असाल, परवा पुन्हा हॅपी असाल. सो हे जे मूड स्विंग्स होत आहेत हे या प्रेग्नन्सीचा भाग आहे, ते होणार आहेत.
इतकंच काय तर डिलिव्हरीनंतर सुद्धा तुमचे निर्माण झालेले हार्मोन्स पुन्हा वापस जाणार आहेत आणि ते वापस जाईपर्यंत तुम्ही नॉर्मल स्टेजला येईपर्यंत परत तुम्हाला त्रास होतात. कारण बरेचदा जर ते हार्मोन्स वापस गेले नाहीत, बॅलन्स झाले नाहीत, तरीसुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशन महिलांना आलेलं आपल्याला बघायला मिळतं. हो. सो हा जो काही फेज चेंज आहे शरीरामध्ये, जेव्हा एक नवीन शरीर बनतं आहे त्यावेळेला शरीरामध्ये होणारे हे चेंजेस आहेत जे की त्या आईसाठी कित्येक पटीने त्रासदायक असतात. याच्या व्यतिरिक्त जेव्हा IUI-IVFच्या द्वारे कन्सिव्ह केलं जातं तेव्हासुद्धा अनेक काही इंजेक्शन्स, अनेक काही औषधांचा मारा, डोस असतात. डोजेस असतात आणि त्याचाही कुठेतरी मग साईड इफेक्ट त्या स्त्रीवरती होताना जाणवतो. हार्मोन्समध्ये इम्बॅलन्सेस किंवा चेंजेस होताना जाणवतात आणि म्हणूनच ते बॅलन्स करण्यासाठी म्हणून मेडिटेशन्स किंवा आपले जे रिच्युअल्स आहेत जिथे तुम्हाला कामनेस दिला जाईल, तुम्हाला स्टेबल केलं जाईल, तुमच्या अँगर्स आणि या गोष्टी ज्या ट्रिगर होणार आहेत त्यांना कुठेतरी रिलीज करण्याचं काम, बॅलन्स करण्याचं काम या सगळ्या प्रोसेस, गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमध्ये होतं. ॲक्च्युली मी विचारणारच होते की योगा किती महत्त्वाचा आहे प्रेग्नन्सीमध्ये. योगा निश्चित महत्त्वाचा आहे. योगामुळे 2 गोष्टी होत असतात. एक तर आईला त्यात स्ट्रेंथ मिळते, फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि सेकंड थिंग की बाळ युट्रसमध्ये ग्रो होत असताना आई जेव्हा हालचाल करते, योगा करते, एक्सरसाइज करते, वॉकिंग करते, तर त्यावेळेला त्या बाळाच्या शारीरिक ग्रोथसाठी जो काही स्पेस आतमध्ये क्रिएट व्हायला हवा तो स्पेस क्रिएट व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे योगा डेफिनेटली महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जेव्हा अशा रुटीनबरोबर जोडला जाता तर त्यासोबत काही हॅपी हार्मोन्ससुद्धा तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि कुठेतरी सायकोलॉजिकली तुमचा फिटनेस वाढतो की येस, मी 9 महिने माझ्या बाळासाठी योगा करते तर आय एम फिट आणि ती सायकोलॉजीसुद्धा पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करते. ॲक्च्युली मी पण न्यूट्रिशनची स्टुडंट असल्यामुळे मी बऱ्याच वेळेला माझे ज्युनियर्स जे आहेत, कारण मी माझी प्रेग्नन्सी खूप छानपणे सेलिब्रेट केलेली आहे. वा. ॲक्च्युली सेलिब्रेट मी त्यांना ते सांगायची की ही तुमची आजार नाही आहे, एक्झॅक्टली. हा सेलिब्रेशनचाच वेळ आहे, तर त्याला सेलिब्रेट करा. तुम्ही खूप जणांना बाऊ जे म्हणतो ना आपण मराठीत, बाऊ बनवतात प्रेग्नन्सीला, या की बसूनच राहायचं, मग जास्त हालचाल करायची नाही किंवा बेडरेस्ट. आजकाल डॉक्टर सांगतात बेडरेस्ट. हो, अनेकांना सांगितलेलं पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे की बरेचदा आज फिजिकल फिटनेस नाही आहे, कुठले एक्सरसाइज नाही आहे, बेट वर्क आहे आणि स्वतःलाच त्यांनी नाजूक मानलेलं आहे. याच्या वर्सेस जेव्हा तुम्ही आता सांगत होता तेव्हा एक गोष्ट मला समोर येत होती की अनेक काही रील्स येत असतात ज्याच्यामध्ये फॉरेनमधली स्त्री जिम करताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या भारतीय महिलेला असं कोणीतरी धरून नेत असतं, बसवत असतं. सो व्हॉट इज दिस? तर एक्झॅक्टली इथे जो फरक आहे तो त्याच्यामध्ये दोन्ही फरक आहेत. एक तर फिजिकल स्ट्रेंथ ॲज वेल ॲज तुमची सायकोलॉजिकल किंवा मेंटल स्ट्रेंथ. जेणेकरून आपल्या भारतीय महिला किती स्ट्रॉंग आहे. आपल्याकडे उदाहरण आहे. उलट त्या खूप नाजूक असतात, पण जे रीलवर दाखवतात ते इतक्या छान करतात आणि आपले खूप बाऊ करतात. आणि त्याचं कारण तुम्ही जे म्हटलात ना की बरेचदा आपल्याकडे प्रेग्नन्सीला आजार असल्यासारखं पाहिलं जातं. सो डेफिनेटली प्रेग्नन्सी हा कोणता आजार नाही आहे, ती एक नॅचरल प्रोसेस आहे, निसर्गाने डिझाईन केलेली प्रोसेस आहे. त्यामुळे डिलिव्हरीला घेऊन सुद्धा अनेक लोकांकडे भीती असते. मला नेहमी शंका वाटते किंवा आश्चर्य वाटतं की आपल्याकडं ज्या प्रमाणामध्ये C-सेक्शन्स केले जातात किंवा होतात. आता C-सेक्शन का होतात तर त्याचं कारण आहे की मनानं हरलेली आई म्हणजे आपला प्रश्नच एक होता की नॉर्मल डिलिव्हरी आणि C-सेक्शन याच्यामध्ये पण खूप भीती आहे. हो, तर ती तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता तेव्हा ती कशी घालवता? पहिली गोष्ट तर त्यांचं जे काउन्सिलिंग आहे आपण म्हणतो ना की अवेअरनेस जेवायला देतो की जसं आता मी सांगत होते की ही नॅचरल प्रोसेस आहे, याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. आपल्या शरीराची रचना, स्त्रीच्या शरीराची रचना अगदी त्याच पद्धतीनं निसर्गानं केलेलं आहे. आज जर मानव प्राणी सोडला तर बाकी कोणत्याही प्राण्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढं सगळं C-सेक्शन करावं लागत नाही, होत नाही. आपलाच म्हणजे आपल्यामध्येच मानव प्राण्यामध्ये हे बघायला मिळतं. याचं कारण वेगळं आहे. याचं कारण आहे की असं म्हटलं जातं की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. म्हणजे मनामधला जो पेन आहे ना तो आम्ही त्या डिलिव्हरीला घेऊन एवढा वाढवलेला आहे की ते रियालिटीमध्ये मी फेस करायच्या आधीच गिव्हअप करून दिलेलं आहे. किंवा महिलांना ते सोपं वाटतं की कापून काढलं की मला काही त्रास होणार नाही आणि नॉर्मल झालं की मला खूप वेदना सहन कराव्या लागतात, म्हणून ते सोपा मार्ग काढतात. हो, त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट मला ऐकायला मिळते. म्हणजे आज मी सांगतो की आमच्याकडं 68% नॉर्मल डिलिव्हरी होते, पण 68 म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की सर हे तर कमी आहे. म्हणतो हो, पण त्याचं कारण वेगळं आहे. कमी असण्याचं कारण काय, रिमेनिंग महिलांचं असं आहे की त्यांना C-सेक्शन नकोच आहे.
त्याचं अच्छा. कारण की मला माझी फिगर मेंटेन करायची आहे, मला माझ्या काही म्हणजे त्याचे याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट, याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट, दोघांचेही एकमेकांमध्ये काही बेनिफिट्स आणि ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत. म्हणजे नॉर्मल करायला तयार आहेत. नॉर्मल करायला तयार नाही आहेत बरेचसे लोक. अच्छा, त्यांना नाहीये. स्वतःहूनच स्वतःची फिगर मेंटेन करायचं आहे, स्वतःचं ओव्हरऑल त्यांना सगळं मेंटेन करायचं आहे. आणि दॅट्स द रिझन बरेच लोक असे आहेत की नाही, मला सी सेक्शनच करायचं, आय डोंट वॉन्ट टू गो फॉर नॅचरल डिलिव्हरी. उलट हे उलट आहे ना, उलट नॉर्मल डिलिव्हरी झाली की फिगर चांगली मेंटेन राहते. हो, निसर्गानं तशी ती प्रोव्हिजन केलेली आहे. हां. हे उलट आहे, अगदी बरोबर बोललात. कारण बरेचदा सी सेक्शन नंतर अनेक काही गोष्टीमध्ये बॉडीमध्ये वेदना होतात. चेंजेस होतात. शिवाय ते लॉंग टर्म पेन त्याचा राहतो. ॲज वेल ॲज बेबीसाठीची नॅचरल बर्थ आहे ती बाळाला कुठेतरी स्ट्रेंथ प्रदान करत असते. नॅचरल डिलिव्हरी ही डेफिनेटली बेनिफिशियल मानली जाते. अनेक डॉक्टरांशी आम्ही बोलत असतो. अनेक डॉक्टरांच्याकडून जेव्हा मी या विषयांवरती चर्चा केला तेव्हा असं लक्षात आलं की नॅचरल डिलिव्हरी इज द बेस्ट डिलिव्हरी. हां, सी सेक्शन्स करावे लागतात, ज्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात. आजकाल आपण सोनोग्राफी करत असताना किंवा स्कॅनिंगच्या माध्यमातून काही असणारे बघू शकतो. इश्यूज आपण बघू शकतो, किंवा वॉटर लिकेज असेल, काही इमर्जन्सीज असतात, अशा काही गोष्टींमध्ये करावे लागतात. तो ऑप्शनल पार्ट आहे. बट स्वतःहूनच त्यासाठी तयार होणं हा मला वाटतं की कुठेतरी थोडासा याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. चांगली प्रत्येक गोष्ट आहे की couples ने. आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्या वुड बी मदर आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल की सी सेक्शनपेक्षा नॉर्मल डिलिव्हरी कधीही Yes, चांगली yes, आहे. कधीही चांगली आहे. बरेच कपल असं असतं की कन्सिव्ह आता करायचं आहे पण करिअर पाहिजे ते प्लॅन करत नाहीत. त्यांना काय सजेस्ट कराल? मी अनेक कपल्स पाहिलेले आहेत. हं. बाळ होत नाही म्हणून आई किंवा तो वडील कोणत्याही टोकाला जायला तयार आहेत. म्हणजे अशी आई मी पाहिलेली आहे की स्वतःवरती अनेक सर्जऱ्या करून घेतलेल्या, अगदी ते म्हणतो ना की शिवून आलेले आहेत. हो. बट तरी आईचं वाटतंय की नाही, मला बाळ हवंच. म्हणजे ज्यांना मिळत नाही आहे ना, त्यांचा जर पेन या लोकांनी पाहिला तर मला वाटतं की हे सहज तयार होतील की बाळ इज इम्पॉर्टंट. करिअर बोलले सर. केव्हाही करता येईल. मी नेहमी एक उदाहरण देत असतो की आज ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करताय ना, तिथे जो जॉब तुम्हाला दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? तुम्ही केपेबल आहात म्हणून, तुमच्याकडे काहीतरी स्किल आहेत म्हणून. जर तुम्ही केपेबल नसाल, तुमच्याकडे स्किल नसेल, तर आज ज्या ठिकाणी जॉब करताय ना, तोही जॉब तुमचा जास्त दिवस टिकणार नाही. बरोबर. आणि जर तुम्ही स्किलफुल आहात तर टाटा नाही तर बाटा जॉब दिले, एवढं टेन्शन घ्यायची काही गरज आहे. बाळ म्हणजे राईट टाईम राईट थिंग्स व्हेरी मच इम्पॉर्टंट. आज पैसे नाहीत, आय अग्री. उद्या हजारो लाखो करोडो रुपये येतील, बट हा 9 महिन्यांचा वेळ परत येणार नाही. एकदा का तुम्ही तो हे एज बोललात निघून ना गेला. त्याच्यामुळे मला माझं अगदी म्हणजे आता हे पर्सनल होईल पण माझ्या आईचं शब्द आठवलं की जो येतो ना तो आपला दाणा पाणी घेऊन येतो. एक्झॅक्टली. अगदी अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे तो विचार करायचा नाही की करिअर आणि हे ते आज तुमच्याकडे आहे, गट्स गुण आहेत तर त्याला कोणीही उचलून घेणारच. एक्झॅक्टली. त्यामुळे एवढा करिअरची, आणि मला करिअर म्हटलं ना, खूप सुंदर उदाहरण मी इथे देईन. आज जर हा 9 महिन्यांचा वेळ गर्भात असणाऱ्या त्या बाळासाठी जर वापरला गेला तर तुम्ही एक असं करिअर, असं व्यक्तिमत्व निर्माण करू शकता जसं की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं निर्माण झालं. त्यांनी दिलेल्या त्या 9 महिन्यांच्या वेळेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व त्या घडवू शकल्या. आणि आज 400 वर्षानंतर सुद्धा आजही ती आई जिवंत आहे. मला वाटतं की आजच्या आईला सुद्धा असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व घडवण्याचे, जर तिनं ते घडवलं तर तिचं यापेक्षा मोठं करिअर काय असू शकेल. आणि आज आपण त्यांच्याबद्दल बोलतोय, हेच तर Exactly. जन्मोनजन्म त्यांचं नाव घेतोय, नाव घेतो. हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे असं म्हणायला हरकत एक्झॅक्टली. मग यापेक्षा मोठं असं करिअर काय असू शकतं. तुम्ही जर आज तो फोकस केलात आणि असं एक व्यक्तिमत्व घडवलं तर बाळ तर अजरामर होणारच आहे, पण बाळासोबत आई सुद्धा अजरामर होणार आहे. आणि त्याचसाठी जिजाऊंचं बाळकडू, ओके. की जिजाऊ बना. मी प्रत्येक आईला सांगतोय की जिजाऊ बना. कारण माझा नेहमीचा एक डायलॉग है कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा. और छत्रपति शिवाजी महाराज जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजाऊ माँ बनना होगा. कारण जिजाऊ आल्याशिवाय शिवबा कधीच येणार नाहीयेत. बरोबर. आज जी आपण परिस्थिती पाहतोय, सो खरंच खंत वाटते की लोकांचा प्रेग्नन्सीबद्दलचा जो अवेअरनेस आहे लिटरली आर्टिफिशियल झालेला आहे. ती आता नॅचरल राहिलेली नाही आहे, टोटली आर्टिफिशियल झालेलं आहे. इथे आम्ही वेगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो, म्हणजे याला सुद्धा एक फंक्शन बनवलेलं आहे. हरकत नाही, सेलिब्रेशन्स महत्त्वाचे आहेत, बट
त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी जो महत्त्वाचा वेळ निसर्गानं डिझाईन करण्यासाठी दिलेला आहे, तो वेळ डिझाईन करायला वापरण्याऐवजी आम्ही इतर गोष्टींमध्ये वापरतोय. त्या बाळावरचा फोकसच आमचा नाही आहे. मग त्याच्यामध्ये एक येईल की मॅटर्नरी शूट आजकाल खूप चाललंय. ते रिलेट करतं मला वाटतं तुमच्या या Definitely. आन्सरातनं. मी नेहमी सांगत असतो की मॅटर्निटी फोटोशूटचा गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी काय फायदा आहे. आणि जर केलेही तरी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर. ह्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. निश्चितच व्हायला पाहिजे, कारण हा खूप महत्त्वाचा विषय. मी मॅटर्निटी फोटोशूटच्या अगेन्स्ट नाही आहे. त्या मेमरीज आहेत, ॲग्री. बंप आलेल्या तुम्ही त्या मेमरीज निर्माण करताय. बट मेमरीजपेक्षाही म्हणजे बरेचदा गर्भसंस्कारांबद्दलचा अवेअरनेस आपण देत असतो. गर्भसंस्कार करा म्हणून सांगितलेलं असतं. तुम्हाला त्यासाठी वेळ नसतो, बट या गोष्टींसाठी वेळ असतो. किंबहुना गर्भसंस्कारांसाठी तुम्हाला काही पुस्तकं घ्यायची आहेत, कोर्सेस करायचे आहेत, तर त्यासाठी पैसे नसतात. पण तुम्हाला टेम्पररी आनंद देणाऱ्या, शो अप करून तुम्हाला जो टेम्पररी आनंद देणार आहेत, त्या गोष्टींसाठी आपल्याकडं प्रायोरिटीज असतात. सो मी पहिली प्रायोरिटी ही गर्भसंस्कार असली पाहिजे, बीजसंस्कार असली पाहिजे. आणि त्यातून जर तुमच्याकडे वेळ आणि पैसा असेल तर जरूर मॅटर्निटी फोटोशूट असलं पाहिजे. आणि त्यातही जी प्रिकॉशन्स म्हणतायत, कारण बरेचदा डेस्टिनेशनवरती जाऊन मॅटर्निटी फोटोशूट केले जातात, ज्या ठिकाणी बरेचदा काही ॲक्सिडेंटचे प्रकार घडलेले आहेत. सो त्या प्रिकॉशन्स जरूर घेतल्या पाहिजेत. अशा केसेस लक्षात आहेत? हो, अशा अनेक केसेस आपण म्हणजे ऐकलेल्या आहेत की मॅटर्निटी फोटोशूटमध्ये काही ॲक्सिडेंट झालेले आहेत. कारण अनकम्फर्टेबल, कारण तुम्ही नेहमी वापरत नाही असे काही क्लोथ्स तुम्ही त्या ठिकाणी वापरताय. आणि त्या अनकम्फर्टेबल सिच्युएशन्समध्ये कुठेतरी तुमचा तोल जातोय, कुठेतरी काहीतरी पाय घसरतोय, किंवा अशा ठिकाणी तुम्ही जाता जिथे स्लिपरी एरियाज आहेत, किंवा मग त्याचा काहीतरी विपरीत इम्पॅक्ट परिणाम होताना जाणवतोय. करायला तुम्ही मेमरीज म्हणून सेलिब्रेशनमधला हा भाग म्हणून करायला हरकत नाही आहे. बट आधी त्या बाळाच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी तुम्ही काही करतायत का? आणि जर ते करत असाल तर मला वाटतं की मग तुम्ही करायला हरकत नाही. मी आता मॅटर्नरी शूटचा विषय निघाला म्हणून बघते, मी अशी स्क्रॉल करत होते तेव्हा एक दिल्लीचा फोटोग्राफर आहे, तो छानपैकी बाळाचं अगदी चित्र म्हणजे डिजिटलाइज करून तो व्हिडिओ बनवतो. ते बघितलं. एक पाश्चिमात्य पूर्ण क्लोथ्स तुम्ही जे म्हटले कपडे घातलेले ते बघितले. आणि दुसरा परत एक फोटोग्राफर बघला तर अगदी छान नऊवार नेसलेली ती स्त्री आणि पुरुष जो होता छान अगदी मराठा वगैरे बनून, आणि मग ते जिजाऊचं दर्शन. म्हणजे त्या दोघांमध्ये असं मला कंपॅरिझन म्हणजे नकळत करावंसं वाटलं आणि ते इतकं सुंदर वाटत होतं. तर मग म्हणजे सेलिब्रेट करा पण पूर्णपणे काळजी घेऊन. एक्झॅक्टली, काळजी घेऊन केलं पाहिजे. इव्हन म्हणजे मॅटर्निटी फोटोशूटमध्ये सुद्धा अंगप्रदर्शन करायची गरज नाही. जे आता तुम्ही उदाहरण दिलं की म्हणजे एक रुबाबदारपणा, जी भारतीय संस्कृती दाखवणार. कारण पूर्वीही मला वाटतं की मॅटर्निटी फोटोशूट होतच होते, ज्याला आपण डोहाळे जेवण म्हणायचं, ज्याच्यामध्ये चंद्रकोर आणि की ते काही म्हणजे फुलांनी हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक्झॅक्टली. सो सेलिब्रेशन हा गर्भसंस्कारांचाच एक भाग आहे. बट सेलिब्रेशन करत असताना तुमची प्रायोरिटी काय आहे? तुम्ही गर्भसंस्कार सॅक्रिफाईस करून जर फोटोशूट करत असाल तर माईट बी दिस इज नॉट वर्थ, बिकॉज तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय, गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी काहीच करत नाही. निश्चितच नाही. बरेच जण म्हणतात की भाषा हे बाळ गर्भातच शिकतं. ते कसं काय? ते भाषा शिकत नाही तर ते संवाद शिकतं. जेव्हा आपण गर्भसंवाद करतो तर त्या इमोशन्स त्याला कळायला लागतात, काही शब्द कळायला लागतात. पूर्ण भाषा ते शिकत नाही. भाषा किंवा ज्ञान हे जन्माला आल्यानंतर ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ते घ्यायला लागतं. कारण जोपर्यंत ते आईसोबत जोडलेलं आहे, नाळेशी जोडलं गेलेलं आहे, तोपर्यंत स्वतंत्र विचार, स्वतंत्र भावना आणि स्वतंत्र गोष्टी नसतात. कारण ज्या भावना येतील त्या आईच्या भावनेतून येतात, जे शब्द कळतील ते आईच्या माध्यमातून कळतील. सो बाळाला आवाज ऐकायला येतात, बाळ रिस्पॉन्ड करायला लागतं. एक रुटीन जे काही तुम्ही बनवता दररोज त्या बाळासोबत, सपोज पती आहे आणि रोज ठराविक वेळेला त्या बाळाला जाऊन तो काहीतरी आवाज देतोय, काहीतरी फील करवतोय, मग ती भावना स्त्रीच्या माध्यमातून त्या बाळाला कळते आणि बाळ रिस्पॉन्ड करतं. जसं 3 इडियटमध्ये आपण पाहिलं की ऑल इज वेल म्हटल्यानंतर बाळ किक करतंय, तो डेफिनेटली तो बॉन्ड तिथे क्रिएट होतो. बट स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र भावना या 9 महिन्यांमध्ये बाळाकडे नसतात. ज्ञान हे बाळ जन्माला आल्यानंतर ग्रहण करतं. जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञान घेण्याची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय घेऊन येतं. बरं, म्हणजे संवाद ज्ञान घेत असतं. येस. पण बोलण्याचं आणि भाषेचं ते आल्यानंतर त्या मेमरीज कुठेतरी बनून राहतात की हा शब्द, हा आवाज हे कुठेतरी माझ्या ओळखीचा आहे. सो त्यामुळे ते आवाज, ते शब्द
यांना ते डिलिव्हरीनंतर रिस्पॉन्ड करायला लागतं, बिकॉज मेमरीजमध्ये कुठे काही गोष्टी थोड्याशा रिफ्लेक्ट होत असतात, बट ज्ञान मिळत नाही. ज्ञान जन्माला आल्यानंतर घेतात. मग आता अशा वेळेला आईनी अगदी पोटावर हात ठेवून त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे. निश्चित साधला पाहिजे, कारण तिथे बॉन्ड क्रिएट होतो. जे मी आता 3 इडियटमधलं एक्झाम्पल दिलं त्या पद्धतीनं इव्हन याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशनचा एक खूप मोठा सहभाग असतो. संवादासोबत व्हिज्युअलायझेशन. काय तुम्हाला बघता? येस, व्हिज्युअलायझेशन म्हणजे आईनं डोळे बंद विचार, करून ओके. मनातल्या मनात त्या बाळाशी कनेक्ट होणं आणि बाळाला व्हिज्युअलाइज करणं. अगदी पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत स्वतःचं बाळ बंद डोळ्यांच्या समोर व्हिज्युअलाइज करत तो आनंद सेलिब्रेट करणं, जणू की ती आत्ता समोर असलेल्या बाळाला पाहते, तसं ते नाळ जोडलेलं बाळ पाहते, ती स्वतःच्या शरीराला आतमधून पाहते. सो जेव्हा ती व्हिज्युअलाइज करते तेव्हा त्या त्या ग्रंथी, त्या त्या सेल्स त्या पद्धतीनं खूप उत्कृष्ट पद्धतीनं काम करायला लागतात. सो ती डेव्हलपमेंट म्हणजे जसं द सिक्रेट, द मॅजिक हे जे काही पुस्तकं आपण वाचलीत किंवा त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत की तुम्ही स्वतःला हील करू शकता. सो आपल्या सेल्स, तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता म्हणजे तुमच्या एक एक सेल्ससोबत तुम्ही कनेक्ट होता. कारण इंडिपेंडंट आपल्या सेल्सनी बनून, बॉडी इज द बंडल ऑफ सेल असं म्हटलं जातं, तर ह्या सेल्सचा समूह आहे. त्यामुळे एक एक सेलला तुम्ही चार्ज करू शकता व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून. गर्भसंवादांच्या माध्यमातून तुम्ही स्वतःशी कनेक्ट होऊ शकता आणि मग स्वतः कनेक्ट झाल्यानंतर त्या पॉझिटिव्ह भावना जेव्हा तुम्ही व्यक्त करायला लागता तर ॲटोमॅटिकली निगेटिव्हिटीज पळून जातात किंवा त्या नाहीशा होतात. किती सुंदर असं अटॅचमेंट आहे ना ही. म्हणजे जर सुंदर आहे. व्हिज्युअलाइज तुम्ही जे म्हणजे आता आपण कल्पना केली तरी सुद्धा ऍक्च्युली कल्पना केली तर ते सगळं दृश्य येतं. पण यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की गॅजेट्सला बाहेर ठेवून एकांत आईनी आणि बाळांनी घालवायला पाहिजे. म्हणजे घालवलं पोटा पाहिजे. आपल्या गर्भासोबत घालवायला पाहिजे. घालवायला पाहिजे, है ना? नक्कीच ते घालवायला हवं. चिंतन, ते नमन मनन ते करणं खूप महत्वाचं आहे. मेडिटेशनचा भाग खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये. त्याचं कारण असं की ADHD नावाचं आजाराचं प्रमाण आज अनेक बाळांमध्ये जन्मजात बघायला मिळतं. काय असतो तो? ADHD म्हणजे अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. ओ, सो हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर असणारी ही बाळं खूप प्रमाणामध्ये जन्माला येतात. त्याचं कारण असं असतं की आजची जी स्त्री आहे, जी मी वर्किंग स्त्री म्हणतोय, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती अनेक जबाबदाऱ्या पूर्ण करत आहे आणि त्या जबाबदाऱ्यांमध्ये निसर्गानं दिलेली जबाबदारी ती कुठेतरी विसरलेली आहे. आणि त्यामुळे तिच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या लोला नाहीच आहे. तिला शांत डोळे बंद करून ती मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये बसलेलीच नाही आहे. तिच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज ऑलवेज हाय लेवल आहेत. सतत ती काहीतरी ऐकते तर सुरू काय आहे. ऐकते? हाय फ्रिक्वेन्सीजमधले वाद विवाद, स्ट्रेस, टेन्शन्स, हाय फ्रिक्वेन्सीमधलं DJ वालं म्युझिक, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायपर ॲक्टिव्ह बनवत आहेत. आणि त्याच्यामुळे गर्भात वाढणारं बाळसुद्धा जन्मजात हायपर ॲक्टिव्ह बनतं आहे. मग ते डिलिव्हरीनंतर जे आईला एक्सपेक्टेशन असतं, पित्याला एक्सपेक्टेशन असतं की बाळ म्हणजे एकदम आता आम्ही आनंदित बनणार, तर डिलिव्हरीनंतर हेच कपल फ्रस्ट्रेटेड असलेलं बघायला मिळतं. कारण मुलगा उदंड होतो, क्रँकी निघतं बाळ आणि मग ते एका जागेला स्टेबल नाही. आणि मग हेच प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर आनंद सेलिब्रेट करणारं कपल डिलिव्हरीनंतर फ्रस्ट्रेटेड असलेलं पाहायला मिळतं. आणि मग ती निगेटिव्हिटी येते की आम्हाला नकोच होतं. त्याचंही एक कारण सांगेन, कारण कन्सिव्ह झाल्यानंतर माझा असा अनुभव आहे, म्हणजे एवढ्या पालकांशी, एवढ्या कपलशी बोलल्यानंतर, की सर्वसाधारण 3 महिन्यांपर्यंत यस नो यस नो यस नो या कन्फ्युजनमध्ये असते. आईला हवं असतं तर पित्याला नको असतं, पित्याला हवं आहे तर आईला नको आहे, मग करायचं का नाही करायचं, Conceive झाल्यावरही ठेवायचं का नाही ठेवायचं, इथंपर्यंतचे अनेक पालकांमध्ये कन्फ्युजन्स आहेत. आणि या कन्फ्युजिंग स्टेटमध्ये तुम्ही जेव्हा बाळाला जन्म देताय, विचार करा, मी काय growth होणार वारंवार आहे एक त्याची गोष्ट गर्भात? सांगतोय की गर्भात अटॅच झालेलं बाळ हे आईच्या शरीराचा हिस्सा आहे. तिच्या इमोशनचा त्या बाळावरती परिणाम होतोय आणि आईच्या इमोशन्स या कन्फ्युज्ड आहेत. मग कशी growth बाळावरती होणार? काय परिणाम होत असेल. हां. आणि मग अशा स्टेजमध्ये तुम्ही जर ते बाळ फायनली पुढे कॅरी करताय, त्यासाठी कोणतीही विशेष शारीरिक डेव्हलपमेंट शिवाय विशेष अशी दुसरी कोणती काळजी घेत नाही. मी मुद्दामून शारीरिक डेव्हलपमेंट शिवाय सांगितलं, कारण फिजिकल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आहार घेताय, मेडिसिन्स घेताय, सप्लिमेंट्स घेताय, हे सगळं करताय, बट मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी काही करतच नाहीये. आणि काही न करता मी याच्यावरती एक गोष्ट सांगतो की तुम्ही पेपरला गेलात, अभ्यास न करता पेपरला गेलात तर तुमचे रिझल्ट काय असतील? झिरोच असणार आहे. आणि अभ्यास करून पेपरला गेलात तर निश्चित अव्वल असणार आहेत. मला हीच गोष्ट प्रत्येक पालकाला सांगायची आहे की प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्कार करून त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला वेळ देऊन जाणीवपूर्वक तुम्ही प्रेग्नन्सी कन्सिव्ह करून तुमचा जर्नी पूर्ण करताय. म्हणजे प्री गर्भसंस्कार हे पण तेवढेच महत्वाचे आहेत.
म्हणजे ज्याला आपण पहिलं गर्भसंस्कारांच्या आधी 16 संस्कारांमधला जो संस्कार येतो तो म्हणजे बीजसंस्कार. ओ. जिथे अजून कन्सिव्हच केलेलं नाही आहे, जिथे माइंड अँड बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं आईवडिलांच्या दोघांच्या. म्हणजे बीज आणि जमीन दोघेही जेव्हा शुद्ध होतात त्यानंतर जर कन्सिव्ह केलं तर ते मिसकॅरेजेस आणि एक इतर प्रॉब्लेम्स येण्याच्या शक्यता ऑलमोस्ट कमी होतात. किंबहुना बीजशुद्धीनंतर नॅचरल कन्सेप्शन सहज सोपं होऊन जातं आणि मग नॅचरली तुम्ही कन्सिव्ह करून तुमचा जर्नी सुरुवात करत आहात. आज दुःखाची बाब आहे ना, निसर्गानं नॅचरली बाळाला जन्माला घालण्याची ही प्रोसेस तयार केलेली आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी असं आर्टिफिशियली बाळ तयार केलं जाऊ शकतं किंवा होईल याची गरजच नव्हती ना. आज ऑलमोस्ट 30% प्लस कपल्सना IUI, IVF किंवा आर्टिफिशियल प्रोसेसने बाळ कन्सिव्ह करावं लागतं. मग अशा पद्धतीनं बायपास करून किंवा आर्टिफिशियली तुम्ही जर या गोष्टी पुढे नेत असाल तर निश्चित काही परिणाम त्या गोष्टींचा बाळावरती होत असेल. बरं, याच्यावरून मला एक प्रश्न आठवला की बरीच कपल असं असतं की पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन असतात, पण ठीक आहे, म्हणजे ते बाळही होतं, सगळं होतं. पण आता दुसरा कन्सिव्ह करायचा आहे, पण ती एक भीती असते मनात की नाही, पहिल्यांदा इतकं मला कॉम्प्लिकेशन झालं, मग आता दुसरं नाही करायचं. पण पाहिजे असतं किंवा इतर फॅमिलीतल्या दुसऱ्या सदस्यांना म्हणा किंवा वडिलाला म्हणा, पण त्या आईच्या मनात एक भीती असते किंवा त्या बापाच्या मनात एक भीती असते की पहिल्यांदा इतका त्रास झालेला आहे, पण आता नको, आम्ही फायनान्शियली म्हणा, इमोशनली म्हणा, पूर्ण खचून गेलो आहे. पण त्यांना काय, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह विचार द्याल त्यांच्या मनात? एकच गोष्ट सांगेन, जिजाऊंचे बाळकडू ही कार्यशाळा अटेंड करा. कारण असे अनेक कन्फ्युज्ड कपल येतात आणि ते आल्यानंतर फायनली ते 100% सॅटिस्फाईड होऊन जातात. किंबहुना ज्यांची बाळं आहेत असे सुद्धा कपल येतात किंवा एखादा व्यक्ती अटेंड करत असतो आणि तो मग रिग्रेटेड फील करतो की सर आता लेकरं झाल्यानंतर मला हे समजतंय, आधी का नाहीत मला भेटला तुम्ही. सो ती क्लॅरिटी पर्पज पासून ते रियालिटीपर्यंत बाळाबद्दल, बाळाच्या जन्माबद्दल, मातृत्वाबद्दल, पित्याच्या रोलबद्दल संपूर्ण क्लॅरिटी या 9 महिन्यांच्या प्रोसेसची जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेमध्ये दिली जाते. आणि या कार्यशाळेनंतर 100% क्लिअर असतात, कन्फ्युजन फ्री लोक, कपल्स बाळाला जन्माला घालायला तयार होतात. बरोबर. पण आता बघा, प्रेग्नन्सी झाली म्हणजे ते म्हणतात ना, एखादी स्त्री मी प्रेग्नंट आहे असं न म्हणता ते दोघं म्हणतात की आम्ही प्रेग्नंट आहोत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबत सोबत ते इतर सदस्य, त्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे? खूप रोल महत्त्वाचा आहे. कारण मी मगाशी सांगितलं की शारीरिक डेव्हलपमेंटच्या बरोबर मानसिक अंतर्गत त्या सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट बाळाच्या आतमध्ये होते. आणि आतमध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंटला फक्त आई जबाबदार नाही आहे, आईच्या इमोशन्स जबाबदार आहेत. आणि आईच्या इमोशन्स हे आईच्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणावरती डिपेंड करतात. डेफिनेटली. सो आईला जर का टॉन्टिंग होत आहे, टॉर्चरिंग होत आहे, स्ट्रेस मिळतोय, घरच्यांकडून असेल, पतीकडून असेल, इनलॉजकडून असेल, किंबहुना ती ज्या ऑफिसमध्ये काम करते त्या ठिकाणचं असेल, तर हा जर ते टॉर्चरिंग असेल, ती जर स्ट्रेसमध्ये जात असेल तर त्याचा खूप वाईट असा परिणाम गर्भातल्या बाळावरती होतो. सो पित्याचे 2 रोल असतात या ठिकाणी. मी पित्याचा रोल काय, हा बरेचदा प्रश्न विचारला जातो मला. पहिला रोल आहे तो म्हणजे बीज देण्याचा रोल पित्याचा आहे, जो डायरेक्ट रोल आहे आणि महत्त्वाचा रोल आहे. आणि त्यानंतर दुसरा रोल जो येतो तो म्हणजे इनडायरेक्ट रोल, आणि तो रोल म्हणजे एन्व्हायरमेंट देण्याचा रोल. सो त्या 9 महिन्यांमध्ये जेव्हा हे बीज स्त्रीगर्भामध्ये रुजतं, तिच्या प्लासेंटाला अटॅच होतं, ते अटॅच झाल्यानंतर स्त्रीच्या इमोशन्समधून त्या बाळाच्या इमोशन्स किंवा ते आतमधलं सॉफ्टवेअर बनत आहे. तर ते इमोशनचा इम्पॅक्ट डायरेक्टली होत असल्यामुळे आईला आपण कसं एन्व्हायरमेंट देतोय, मला वाटतं बीजापेक्षाही खूप महत्त्वाचा रोल आहे हा. खूप महत्त्वाचा रोल आहे. मी ते नेहमी एक शेतकऱ्याचं उदाहरण देतो. शेतकरी काय करतो, चांगलं उत्पादन यायचं असेल तर एक चांगली जमीन निवडतो, चांगलं बीज निवडतो, ते बीज भूगर्भामध्ये पेरतो. भूगर्भामध्ये ते बीज गेलं की त्या बीजाची जमिनीच्या बाहेरची वाढ सुरू होते. कालांतरानं ते जमिनीच्या बाहेर सफल होतं, त्याला पुन्हा फळं, पानं, फुलं सगळं काही येतात. सो भूगर्भामध्ये पेरलेल्या या बीजाची जमिनीच्या बाहेरची जी वाढ झाली ना, ती कशावरती निर्भर आहे? भूगर्भामध्ये त्या बीजाच्या रूट्सला मिळालेल्या एन्व्हायरमेंटवरती निर्भर आहे. अगदी तसंच आहे, स्त्रीगर्भामध्ये आज जो काही सीड रुजलेला आहे, त्या रुजलेल्या असताना त्या 9 महिन्यांमध्ये जे एन्व्हायरमेंट त्या स्त्रीच्या माध्यमातून त्या बाळाला मिळणार आहे,
त्याच्यावरती निर्भर करतं की जन्माला आल्यानंतर हे बाळ कसं बनणार आहे, किती बुद्धिमान असणार आहे, किती हुशार असणार आहे, त्याचा स्वभाव कसा असणार आहे. काय काय करायला पाहिजे? आता जेव्हा हा बीज रुजलेला आहे, जसं आपण म्हणतो ना की शेतकरी काय करतो, चांगलं उत्पादन मिळायचं असेल तर पॉली हाऊस देतो, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट त्या झाडाला देतो, बरोबर ना. आणि कंट्रोल्ड वातावरण दिलं, ते पॉली हाऊस दिलं की तेच बीज, तेच झाड अगदी 5-10 पटीने छान. जास्त उत्पादन देतं. अगदी तसंच ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट जर का आजूबाजूच्या लोकांनी दिलं तर गर्भात वाढणाऱ्या त्या बाळावरती खूप चांगला परिणाम होतो. आणि याच्याबद्दलही काही रिसर्चेस आहेत. एपिजेनेटिक्स नावाचा टॉपिक आता बरेचदा डिस्कस केला जातो. व्हॉट इज मीन बाय एपिजेनेटिक्स? तर साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी आईवडिलांचा, बाळाच्या बौद्धिक क्षमतांसाठी पूर्वी असं म्हटलं जायचं की आईवडील हुशार असतील तर बाळ हुशार बनेल. हो. पण आता तसं नाही आहे. रिसर्च हे सांगतो बाळाच्या बौद्धिक क्षमतांसाठी आईवडिलांचा DNA हा फक्त 34%च काम करतो. राहिलेला 66% हा एन्व्हायरमेंटमधून येतो. म्हणजे त्या 9 महिन्यांमध्ये जे वातावरण स्त्रीला मिळालेलं आहे त्या वातावरणातून येतो. सो तुमचं बाळ जर हुशार आणि बुद्धिमान बनायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे 9 महिन्यांचं तुमचं एन्व्हायरमेंट. आणि ते महत्वाचं आहे. एन्व्हायरमेंट चांगलं असेल तर निश्चितच एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतं. आणि याचं इतिहासातलं एक उदाहरण पण आहे. ते उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादांचं. हो. भक्त प्रल्हादांचे वडील कोण तर हिरण्यकश्यप, हिरण्यकश्यप. राक्षस. राक्षसाचं बीज स्त्रीगर्भामध्ये येतं. ती आई काय करते, 9 महिने साधुसंतांच्या आश्रमांमध्ये राहते. आणि विष्णूजींचे. एक्झॅक्टली. आणि त्याचा परिणाम काय होतो तर भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद निर्माण होतात. सो हा परिवर्तन, तो चेंज कशामुळे झाला? त्या वातावरणामुळे चेंज झाला. सो आपण इथे DNA महत्त्व दिलं, बट त्या वातावरणाला महत्त्व दिलं नाही, किंवा त्या वातावरणाचं महत्त्व मला वाटतं की आपल्या लोकांना अजून समजलंच नाही आहे. आणि मग म्हणून मी सांगतो, तुम्ही जो विचारला प्रश्न अप्रतिम प्रश्न आहे. कारण इथे नवऱ्याकडून चांगलं वातावरण मिळालं पाहिजे. त्या सासू सासरे आमच्या वंशाचा दिवा म्हणून त्या बाळाकडे पाहतायत. तुमचा वंशाचा दिवा जर खरंच उत्कृष्ट यायचा असेल तर तुमच्या सुनेला तुम्ही जपलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे. आणि तिसरं सांगेन की तो म्हणजे समाजानं सुद्धा या स्त्रीला, गर्भवती स्त्रीला आनंद देण्याचं काम केलं पाहिजे. आज जर ही गर्भवती महिला एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल तर मला असं वाटतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या 9 महिन्यांसाठी त्या स्त्रीला असं वेगळं केबिन दिलं पाहिजे. तिच्या डेकवरती असे फ्लॉवर्स ठेवलेले आहेत, छान ती रूम अशी डेकोरेट केलेलं आहे, सुंदरसं मंद असं म्युझिक सुरू केलेलं आहे. आणि येणा जाणारा प्रत्येकजण तिला कॉम्प्लिमेंट देतोय, तिला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी अशा तिथे छान सजवलेल्या आहेत. सो मला वाटतं की अशा परिस्थिती जर असेल ना, कॉर्पोरेटमधलं, त्या कंपनीमधलं हे वातावरण जर असं या गर्भवती स्त्रीला मिळायला लागलं ना, तर मला वाटतं की खूप सुंदर, येणारा भारत खूप सुंदर बनू अनेक शकेल. सेक्टरमध्ये ही सुरुवात झाली पण आहे मे बी. खूप छान जर झाले असेल तर आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे आपण सोशल मीडिया थ्रू तर बघतोच की हां झालं आहे असं, पण ते प्रत्यक्षात अजून मला असं कोणी मिळालं नाही. पण मिळालं तर होत असेल म्हणून तेव्हाच आपण सोशल मीडियावर बघतोय. पण व्हायला पाहिजे, गरज व्हायला आहे. पाहिजे निश्चितच. ही कारण या पद्धतीनं जर समाज बदलला, आईवडील सासू सासरे बदलले, नवऱ्याचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण स्त्री म्हणजे कोण आहे खऱ्या अर्थाने या विश्वात जर सर्वात ग्रेट कोण असेल तर ती स्त्री आहे. जन्माला येणारं बाळ मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या येणाऱ्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी कोण देतं तर ती आई देते. आईनं जर गर्भात असताना छत्रपती शिवाजी महाराजांना जसे संस्कार दिले की परस्त्री माते समान, आणि हाच संस्कार आजच्या स्त्रीनं येणाऱ्या प्रत्येक बाळाला दिला तर मला वाटतं की हे विश्व खूप सुंदर बनू शकेल. या विश्वामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती स्त्री आहे. पित्याचं काम नाही आहे. पिता फक्त बीज पहिली दिलेलं आहे. गुरु आईच म्हणतात ना. पहिली गुरु आईच आहे. आणि आई ही नवनिर्माती आहे, ती डिझायनर आहे. ती गर्भातच ठरवते मला काय घडवायचं आहे ते, आणि तिच्या ऍक्च्युली आता तुम्ही हे भावनांमधून ते म्हटलं तर घडतं. मला अगदी माझ्या आईची आठवण आली की ती म्हणायची की माझ्या म्हणजे गर्भात असताना तुम्ही लोक आम्ही विचार करायचं की डोळे कसे होणार. माझ्या आईची हाईट म्हणजे टॉल आहे माझी आई. ते म्हणते की माझ्या एवढी हाईट नको असायला पाहिजे कारण मग मुलं नाही मिळत ना लग्नाला. असं वगैरे ह्या सगळ्या प्रकार किंवा काही काही अशी गमतीत ती आम्हाला सांगायची. कारण आम्हाला सवय की अजूनही गोष्टी ऐकून झोपायचं. इव्हन मी पण माझ्या मुलांना तेच करते. इव्हन मी इतरांनाही सांगेल की रोज रात्री आपल्या मुलांना एक स्टोरी तरी ऐकवा. सुंदर. बुकमधली किंवा न्यूजपेपरमधली किंवा असतात काही ना काही येतच असतं, तर ते ऐकून. तर ते म्हणजे मी माझं प्रेग्नेन्सीमध्ये माझ्या आईने मला भागवत ऐकवलेलं. ओके.
आणि ती इकडे वाचायची म्हणजे दुसऱ्या शहरात होते तरी पण फोन करून ती फॅसिलिटी आता आपल्याकडं आहे म्हणून तर भागवत ऐकवणं किंवा आणि मी बघते माझ्या मुलांमध्ये ते मला 2 मुलं आहेत आता. पण मी बघते ते अगदी पूजापाठ करतील किंवा धार्मिक किंवा त्यांना इमोशनली जर आपण अटॅच केलं किंवा जुनी गोष्टी जर सांगितल्या तर ते अटॅच होतात. एक्झॅक्टली. मी याच्यावरती एक गोष्ट क्लिअरिफिकेशन देईन. कारण बरेचदा गर्भसंस्कारांवरती मी बोलत असताना किंवा पर्पज फाइंडिंगबद्दल मी बोलत असताना काही पालकांमध्ये असा एक संभ्रम असतो. त्यांना वाटतं की आत्ताच बाळावरती लादायचं आहे का? बाळ शिकेल. आल्यानंतर त्याचा किंवा तिचा जो काही इंटरेस्ट असेल ते त्याला आम्ही सपोर्ट करू, हो. त्याला आम्ही ग्रो करू. पण मला एक गोष्ट अशा विचार करणाऱ्या प्रत्येक पालकाला सांगायची आहे की पहिली गोष्ट तर इथे लादण्याचा प्रश्नच येत नाहीये. कारण आई हा पहिला गुरु आहे त्या बाळासाठी आणि गुरु किंवा आई वडील हा योग्य रास्ता देऊ शकतात. राहिला प्रश्न लादण्याचा तर तुम्ही देत असणारं नाव, जात आणि धर्म हे सुद्धा तुम्ही लादतायच. त्यामुळे तेही देऊ नका. आणि तिसरा प्रश्न जिथे तुम्ही म्हणतात की बाळ आल्यानंतर त्याच्यातले जे इंटरेस्ट आहे त्याला आम्ही सपोर्ट करू, तर या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे, त्याच्यात किंवा तिच्यात तो निर्माण होणारा इंटरेस्ट हा 9 आधीच महिन्यांमध्ये झालेला आहे. तुम्ही जे काही कृती करत आहात, तुम्ही ज्या इमोशन्स ठेवत आहात त्यामधून तो तयार झालेला आहे. सो तो आपाप किंवा अनावधानानं बनण्यापेक्षा नियोजनानं घडवा आणि त्याच पद्धतीनं जर त्याचं नियोजन केलं तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व घडवता येईल. आणि ही क्लॅरिटी मला वाटतं की प्रत्येक त्या आईला समजली पाहिजे. याच्यात मजेशीर असं गोष्ट असते ना की ते काय म्हणतात माहिती नाही का आठवत नाही काय खाल्लं होतं असं झालं. एक्झॅक्टली. हे एक मजेशीर पण हे आहे. ही म्हणायची वेळच नाही आली पाहिजे. हे कोण म्हणतं बाय चान्स की ठीक आहे लग्न झालं की सगळीच बाळाला जन्माला घालतात म्हणून आम्हीही घातलं. मला वाटतं की हा कॅज्युअल अप्रोच जो आहे ना असायला इतर कोणत्याही गोष्टीमध्ये असला तरी चालेल, पण प्रेग्नन्सीमध्ये हा कॅज्युअल अप्रोच नको आहे. तिथे सिरियसली 9 महिने हे अगदी जागरूकपणे कॉन्शियसली इन्व्हेस्ट केले गेले पाहिजेत त्या बाळासाठी. किंवा पुरुष मंडळी पण म्हणतात की आता डोहायला लागले आहेत ना तर तुला बाळाला पाहिजे म्हणून हे खायचं हे खायचं माझ्या मागे लागतं. एक्झॅक्टली. असं असतं. एक प्रश्न याच्यापुढे अजून एक येतो की एकाच बीजातनं 2 वेगवेगळे मुलं बाळ जन्माला येतात. ठीक आहे. तर एकच गर्भ आहे, एकच बीज तर नाही म्हणता येणार, पण एकच गर्भातनं 2 वेगवेगळे बाळ येतात, पण त्या दोघांचंही वेगवेगळं व्यक्तिमत्व असतं. तर काय केमिकल लोचा असतो याच्या मागे? केमिकल लोचा असं नाहीये. बीज 2 आलेले आहेत, फर्टिलाइज 2 एग्स झालेले आहेत. बरं. आणि ते दोन्ही बाळं आईच्या प्लासेंटाला अटॅच आहेत. 2 नाळ जोडले गेलेले आहेत. सो एकाच नाळेला नाही तर ते 2 नाळ म्हणजे आईसोबत आईच्या प्लासेंटासोबत जोडले गेलेले ती बाळं तिथे वाढत आहेत. सो इथे मी एक उदाहरण देतो की जेव्हा जुळी बाळं येतात ना त्या जुळ्या बाळांमध्ये अनेक गोष्टींच्या सिमिलॅरिटीज असतात. भलेही व्यक्तिमत्व वेगळे असतात पण सिमिलॅरिटीज मग ती दिसण्यांमधल्या असतील, त्यांच्या त्या प्रोसेसिंगमधल्या असतील, जो शार्पनेस आपण म्हणतो त्या शार्पनेसमधल्या असतील, त्यांच्या बौद्धिक क्षमतांमधल्या असतील, ह्या अनेक गोष्टींमध्ये सिमिलॅरिटी आपल्याला जुळ्यांमध्ये बघायला मिळतात. पण हेच जर का 2 वेगवेगळ्या वेळेला जन्माला आलेल्या 2 बाळांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिलं बाळ आणि दुसरं बाळ या दोघांमध्ये प्रचंड तफावत आपल्याला बघायला मिळते. याचं कारण काय, जेव्हा पहिलं बाळ प्लॅसेंटाला जोडलं होतं त्यावेळेला आईची पहिल्या त्या प्रेग्नन्सीतली कंडिशन्स वेगळी होती. त्यावेळेचं एन्व्हायरमेंट वेगळं होतं, घरातली कदाचित परिस्थिती वेगळी होती, कदाचित लग्नानंतर अवघ्या त्या पहिल्या वर्षातलं ते बाळ असू शकेल, म्हणजे जास्त पॅम्परिंग पण मिळालेलं आहे. येस एक्झॅक्टली. आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्ही आलात त्यावेळेला भलेही आईवडील सेम आहे, DNA सेम आहे, बट सेकंड प्रेग्नन्सीमध्ये एक वेगळं काय होतं तर आता यावेळेचं एन्व्हायरमेंट वेगळं होतं. यावेळच्या आईच्या भावना वेगळ्या होत्या, यावेळी आईला लाभलेलं ओव्हरऑल वातावरण वेगळं होतं. आणि म्हणून ह्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये 2 वेगवेगळी वातावरणं होती. म्हणून ही दोन्ही बाळं फारच एकमेकांच्या विरोधात किंवा वेगळे आहेत, त्यांच्यात कोणती फारशी सिमिलॅरिटी नाही आहे. पण ही दोन्ही बाळं जेव्हा एकाच वेळेला त्या स्त्रीच्या गर्भात वाढत आहेत त्यावेळेला आईवडील सेम आहेत, म्हणजे DNA सेम आहे, वातावरण दोघांसाठी सेम आहेत, आईच्या भावना, ज्या भावनांचा परिणाम युट्रसमधल्या बाळावरती होतो त्या भावना सेम आहेत. आणि ह्या दोघंही सेम असल्यामुळे अनेक पटीने त्या बाळांमध्ये सिमिलॅरिटीज असतात. पण काही वेळेला वेगळेपण दिसतं. आवडीनिवडींमधल्या गोष्टींमध्ये थोडाफार फरक असतो. बट मी जे सांगितलं स्पेसिफिकली बाय बर्थ त्यांच्या ज्या क्वालिटीज आहेत, म्हणजे स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटी आपण म्हणतो, त्यांचं स्वरूप बरेचदा बाहेरचं दिसणारं स्वरूप एकसारखं आहे.
दिसायला ती अगदी अवळी-जवळी आपण म्हणतो ती दिसायला सिमिलर आहेत. काही काही वेळेला वेगळी पण दिसतात. फार कमी कमी असतात. कंडिशन्समध्ये माईट बी तिथे मग ते कन्फ्युजिंग स्टेटमध्ये असतील, करायचं नाही करायचं, ठेवायचं नाही ठेवायचं, या अशा अच्छा, गोष्टी त्याचा असतील. परिणाम होतो. निश्चित त्याचा परिणाम होतो. आणि मग पोषकता दोघांना एकसारखी जाते. काही प्रमाणात कमी जास्त असेल तर मग त्या दुसऱ्या बाळावरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. बट ज्या इमोशनचा परिणाम होतो तो मात्र सिमिलर त्या बाळांवरती झालेला बघायला मिळतो. त्यामुळे मी जेवढी काही जुळी बाळं पाहिलेले आहेत त्यांच्यामध्ये कित्येक पटीने एकसारखेपणा आहे. असल्याचं बघायला मिळतं. आणि हे प्रूव्ह करतं की खरंच आईच्या भावनांचा गर्भात होणाऱ्या बाळावरती परिणाम होतो. आणि म्हणून ते वातावरण जे मगाशी सांगितलं ते वातावरण प्रत्येकाने चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महत्वाचं आहे. गरोदरपण आणि ग्रहण याच्यात बरेच काय म्हणता समज गैरसमज आहेत. सो मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी परिस्थिती ही फार अशी अनुकूल नव्हती. लाईट्स नव्हत्या, अनेक काही गोष्टी अवेलेबल नव्हत्या आणि फार पूर्वीपासून ग्रहणाचा इफेक्ट सांगण्यात आलेला आहे. सो आत्ता जेव्हा तुम्ही तुमचं बाळ, कारण पूर्वी असं होतं ग्रहण लागलं की तुम्ही काही चिरायचं नाही आहे किंवा त्या प्रेग्नन्सीमध्ये काही चिरायचं नाही आहे, घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, तर म्हणजे अनेक गोष्टींचं तुम्ही म्हणजे असे रिस्ट्रिक्शन्स होते. बट त्या रेस्ट्रिक्शनच्या पाठीमागचे मिथ्स काय होते की आईनं जर का हे केलं, म्हणजे मला आठवते पूर्वीच्या म्हणजे गावी असताना काही महिला बोलायच्या, अरे प्रेग्नंट आहे तू ते चिरू नकोस, किंवा ग्रहण लागलं तू आज पूर्ण घरातून बाहेर पडायचं नाही आहेत, अनेक अशा गोष्टी. मग त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, हे बुजुर्ग घरातले असणारे काय सांगायचे, अरे तू चिरशील तर ते बाळाचा ओठ चिरलेला येईल, बाळाचा कान चिरलेला येईल. बट आता मला वाटतं की तशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचं बाळ तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय सोनोग्राफीमध्ये. सो त्यावेळेचं जे कोरिलेशन्स होतं त्यावेळेला कदाचित ते जजमेंटल असू शकेल, त्यांच्या प्रिव्हियस अनुभवातून असू शकेल. बट आता जेव्हा तुम्ही तुमचं बाळ स्क्रीनवरती पाहताय, बाळाची फिजिकल ग्रोथ जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला दिसते आहे. मग त्यावेळेला या गोष्टींना कितपत मानायचं हा मला वाटतं की ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये पाहिलं तर बरीचशी कॉन्ट्रोवर्सी आहे. यूट्यूबला गेलात विचारलं तर तुम्हाला 50 लोक ते पाळून नका म्हणून सांगणारे असतील तर 50 लोक ते पाळलं पाहिजे हे सांगणारे पण आहेत. किंवा घरी सुद्धा ना असे वाद होतात की इन-लॉज म्हणतात की नाही आमच्या वेळेला आम्ही नाही जन्माला घातली का आमच्या वेळेला नाही येत, आणि मग इथे सून काहीतरी शिकलेली असते किंवा मुलगा शिकलेला Exactly. असतो, तेव्हा त्यांच्यामध्ये वादावादी होतात. पण सायन्सला आपण जर आधार मानला, कारण तुमचं बाळ तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय, मग त्या गोष्टींना कितपत तुम्ही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. बरं, म्हणजे आधीचा काळ आणि आताचा काळ याला कन्सिडर करून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. एक्झॅक्टली. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की जो हॅपीनेस स्त्रीला महत्त्वाचा आहे तो हॅपीनेस कुठे डायल्यूट होऊ दिला नाही पाहिजे. कारण सून पाळतच नाही आणि आम्ही पाळाच म्हणतोय, दोघेही आपापल्या टोकाला जर तसेच राहिले तर त्याचा निर्माण होणारा तणाव हा मात्र निश्चित बाळाला इम्पॅक्ट करणार आहे. ग्रहण करो न करो पण तो तणाव मात्र निश्चितच त्या बाळावरती विपरीत परिणाम करणार आहे. बरं, या सगळ्या याच्यात आता म्हणजे हा प्रश्न तर विचारावाच लागेल कारण त्या कनेक्ट होतोय तो, की तुमच्या सेशनमध्ये एक ब्लाइंड कपल मी आलेलं बघितलं. ठीक आहे, त्यांना तर निसर्गाचं काहीच घेणं देणं नाही आहे. काय त्यांच्यासोबतचा अनुभव होता? पहिली गोष्ट त्यांचे तर complication? कार्यशाळेचे जे नाव आहे जिजाऊंचं बाळकडू. कारण माझ्या कार्यशाळेमध्ये जेव्हा स्त्री येते तेव्हा स्त्रीला मी नेहमी सांगतो की आज जरी एक सर्वसाधारण स्त्री म्हणून आला असाल तर जाताना मात्र जिजाऊ बनूनच तुम्ही जाल. आणि खरं तर त्या कपलचा पेन असा होता की आम्ही दोघेही ब्लाइंड आहोत, हरकत नाही आहे, म्हणजे आहे ते आम्ही ॲक्सेप्टच केलेलं आहे. हो. बट आम्हाला या परिस्थितीमध्ये असं काही घडवायचं आहे, आम्ही दोघे एकत्रित आलो आहे, तर आमच्या माध्यमातून निर्माण होणारं या देशासाठी या समाजासाठी काहीतरी उत्तुंग घडवायचं आहे. सो आम्ही ऑर्डिनरी नाहीच आहेत. आम्हाला ब्लाइंडनेस आहे म्हणजे आम्हाला काही सिंपत्ती नको आहे, बट आम्हाला या प्रोसेसला जाणून घेऊन आम्हाला येणारं आमचं बाळ मात्र एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून घडवायचं आहे, वेगळं करिअर आम्हाला. किंवा ती कुठेतरी भीती असेल की आमचं होणारं बाळ नाही, पण ती blind भीती त्यांच्यामध्ये नव्हती? अजिबात नव्हती. बरं, ती चांगली भीती गोष्ट अजिबात आहे. त्यांच्यामध्ये नव्हती, बल्कि त्यांचा उत्साह फार होता की आम्हाला असं काहीतरी वेगळं घडवायचं आहे. आणि मला वाटतं की असं धाडस ब्लाइंड असल्यानंतर किंवा अशा काही डिसेबिलिटीज असल्यानंतर फारसं कोणी करताना दिसत नाही. त्यांचं मात्र ते धाडस होतं. इतकंच काय तर काही मदत आम्ही ऑफर केली तर त्यांनी सांगितलं की नाही, अगदी फीजमध्ये सुद्धा आम्हाला कन्सेशन नको आहे, आम्ही पूर्ण फीज भरूनच करणार आहे. क्या सो आम्हाला त्यावेळेला थोडंसं कन्फ्युजन होतं की हाऊ दे विल डू, कारण आमचं ॲप आहे.
आणि ॲपमध्ये इन्स्ट्रक्शन्स किंवा नॉर्मली यांच्यासाठी स्पेशल ॲप असतात. सो नॉर्मली अंध व्यक्तींसाठी स्पेशल ॲप असतात की ज्याच्यामधून त्यांना ती ब्रेन लिपीमधून त्यांना ते समजतं. बट आम्हाला तो प्रश्न पडला की आता यांना समजणार कसं, ते करणार कसे. बट आय रिअली सॅल्यूट की त्यांनी ते केलं, खूप प्रामाणिकपणे केलं आणि त्यांना बेबी पण झालं. सो अच्छा, एव्हरीथिंग इज झालं. गुड. हो, एव्हरीथिंग इज फाईन. सो आय रिस्पेक्ट ऑल त्या म्हणजे त्या कपलला मी खरंच खूप मनापासून रिस्पेक्ट करतोय. सो आय सॉ ते ब्रेवनेस, तो करेज, ते धैर्य, त्या दोघांमधलं धैर्य. इट्स ॲब्सोल्युटली ग्रेट. ती एक सलमान खानचा एक चित्रपट पण आहे ना, खामोशी. म्हणजे ते मला अगदी डोळ्यासमोर आलं ते, की त्याच्यात तिचे आईवडील डेफ असतात मला वाटते ओके. ऐकणाने. आणि मनीषा कोइरालाने तो रोल प्ले केलेला आहे. माझ्या ओळखीचा एक कपल आहे. एक कपल म्हणजे ती मुलगी आम्ही बालपणापासून बघतो तिला. तर ती पण बोलू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही व्यवस्थित. पण आणि तशाच व्यक्तीशी दुसऱ्या पुरुषाशी तिचं लग्न झालं आणि त्या दोघांचं बाळ म्हणजे त्यांना मुलगी झाली आणि इतकी छान आणि इतकी सर्व गुणनी आणि सगळ्या ऑर्गन्स वगैरे वगैरे म्हणजे त्यांना बघून खूप छान वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे नॉर्मल स्त्रियांना आपण हे म्हणू शकतो की इतके तुम्ही स्वतःचं काय रडगाणं गात फिरता. एक्झॅक्टली. खूप खूप अगदी अजून बरोबर आहे. किती दुःख आहेत जगात. तुम्ही तिकडे बघितलं की आपलं दुःख काहीच नाहीये. त्याच्यामुळे एक्झॅक्टली. त्याला प्रेग्नन्सीला एन्जॉय करा आणि मस्त सेलिब्रेट करा. अगदी अगदी बरोबर. बाऊ करू नका त्याचा. मी एक गोष्ट इथे नेहमी सांगत असतो की व्हेरी फोकस थिंग स्टार्ट ग्रोईंग. हम्म. म्हणजे काय, तुम्ही जिथे फोकस करता ना त्याच गोष्टी आयुष्यात वाढतात. तुम्ही प्रॉब्लेम फोकस केले ना, सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स तुमच्या समोर वाढलेले आहेत. हो. तुम्ही अपॉर्च्युनिटीज, पॉसिबिलिटीज फोकस केल्यात ना, तर खूप अपॉर्च्युनिटीज, खूप पॉसिबिलिटीज, खूप हॅपीनेस तुमच्यासाठी आहे. प्रत्येक क्षण आणि क्षण तुम्हाला आनंद देणार आहे. सो तुम्ही नेमकं काय पाहताय, ग्लास अर्धा भरलेला आहे का ग्लास अर्धा रिकामा आहे. रिकामा आहे. सो भरलेला ग्लास पाहण्याची सवय जर असेल ना, तर दुःखाचा प्रश्नच येत नाही. मी ते नेहमी एक माझ्या फेवरेट एक 4 ओळी आहेत. मी नेहमी सांगत असतो की अंधाराला अस्तित्व नाही, फक्त प्रकाशाचा अभाव आहे. कारण अंधार नाहीच आहे, प्रकाश नाही आहे म्हणून तुम्हाला अंधार हो वाटतोय. हो. सो अंधाराला अस्तित्व नाही, फक्त प्रकाशाचा अभाव आहे. अपयशाला थारा नाही, फक्त प्रयत्नांचा अभाव आहे. आणि या सर्वाला जबाबदार मित्रांनो तुमचा आणि माझा स्वभाव आहे. सो आपण तिथून जर त्या स्वभावातूनच, दृष्टिकोनातूनच आपण जर बदललं गेलो तर जग खरंच सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच उद्याचा दिवस माहिती नाहीये, बट टिल वी आर सेलिब्रेटिंग, वी आर लिव्हिंग. बरोबर. आणि मला वाटतं आणि हे जे तुम्ही बोललात ते फक्त प्रेग्नेंट लेडीसाठी नाही आहे. नाहीये, हे प्रत्येकासाठी. ओव्हरऑल सगळ्यांसाठी आहे हे. ॲब्सोल्युटली. सो आपला तो पॉझिटिव्ह असा दृष्टिकोन असेल ना, तर खरंच आयुष्य सुंदर आहे. कारण उद्याचा दिवस आपल्याला माहिती नसताना सुद्धा आज आपण जगतोय कशाच्या जीवावरती, होप्स. हो. यस, कदाचित आपण स्वप्न बघतोय, काहीतरी चांगलं होणार. अनेक स्वप्न पाहतोय आणि माणूस हा होप्स किंवा विश्व हे होप्सवरतीच चाललेलं आहे. उद्या काय होणार आहे कोणालाच माहित नाही, बट टिल वी आर लिव्हिंग. लाखो करोडो लोक आनंदी जगतायत. मग म्हणजे जे आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. जे नाही आहे त्या गोष्टींचं दुःख करण्यापेक्षा बरोबर. जे आहे त्याचं सेलिब्रेशन केलं पाहिजे. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्याचा पण एक हे आहे ते खूप महत्वाचं आहे की शेवटच्या टप्प्यात जेव्हा स्त्री असते तेव्हा तिला अवघडलेपणा असं येतो. हो आणि फिजिकली तर ती ट्रबल करतच असते, पण तिच्या मनात भावनिकदृष्ट्या असा विचार कधी कधी येतो की मी जर लेबर रूममध्ये गेले आणि मी जर देवाघरी गेले तर माझ्या बाळाचं काय होईल किंवा काय, अशा ज्या निगेटिव्ह थिंकिंग्स ज्या येत असतात तर त्यांना त्या येऊ नये म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल? आता GSC म्हणजे आमचं जे गर्भसंस्कारांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये यासाठी खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मुळात या निगेटिव्हिटीज आपल्याकडे आणायच्याच नाही आहेत आणि जर येत असतील तर त्याही काढण्यासाठीच्या काही प्रोसेस त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जसं की ॲटोसजेशन ट्रान्स दिलेलं आहे, अफर्मेशनसारखी टेक्निक दिलेलं आहे, व्हिज्युअलायझेशनसारखी टेक्निक शिकवलेलं आहे, गर्भसंवादांसारखी आपण ॲक्टिव्हिटी करतो आहे, लेबर मॅनेजमेंटवरचे काही अवेअरनेस प्रोग्राम आपण त्यांचे घेत असतो. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला निगेटिव्हिटी येण्याचा प्रश्नच होत राहत नाही. सो तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केलं तर निगेटिव्हिटीज येण्याचा प्रश्न होत नाही. ओव्हरथिंकिंग पण असते बरेचदा म्हणजे हा जो काही तुमच्या डोक्यात तुम्ही आता प्रश्न विचारलात तर खूप रास्त आहे, पण हा प्रश्न कोणाच्या डोक्यात येतो माहिती आहे जास्त करून, तर त्यांनी कोणाचं तरी आधी अशी एखादी स्टोरी, मग ती बनवलेली असो किंवा रिअल असो, बट कोणाचे तरी कडून तरी ऐकलेलं असतं आणि मग जेव्हा ती वेळ स्वतःवरती येतं त्यावेळेला मनामधले हे पॉपअप लिटल व्हॉइसेस वाढायला लागतात की मग माझं तर काही होणार नाही ना, मला तर प्रॉब्लेम होणार नाही ना.
आणि हा होणार नाही ना, हा जो डाऊट आहे ना, इट्स सेल्फ क्रिएटिंग अ प्रॉब्लेम. आणि म्हणून हे लिटल वाईज काढण्यासाठी ॲटोसजेशन ट्रान्स, जो माझ्या 27 वर्षांचा अनुभव आहे, त्याच्यामधून हे ॲटोसजेशन ट्रान्स आपण या महिलांना देत असतो. त्या ॲटोसजेशन ट्रान्समुळे खूप पीस, स्टॅबिलिटी मिळते आणि सगळ्या प्रकारच्या अशा निगेटिव्हिटीज सबकॉन्शियस माइंडमधूनच तुमच्या डिलीट होतात आणि तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन तिथे बनून जातो. आणि त्याच्यामुळे आज मला वाटतं की आमची प्रत्येक गर्भवती आई जी आमच्याशी जोडलेली आहे, ती स्वतःला म्हणजे ती शेरनी समजते. आम्ही तिला GSC शेरनी म्हणतो, कारण ती वाघीण आहे. ती कोणी ऑर्डिनरी आणि स्त्री नाही. म्युझिक किती काम करतं? म्युझिकचा पण खूप चांगला परिणाम होतो. मगाशी जे मी सांगत होते की ADHD सारखं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण की आई आज पीसफुल आणि स्टेबल नाही आहे प्रेग्नन्सीमध्ये. मग ती पीस आणि स्टॅबिलिटी कशी येते, तर 2 पद्धतीनं येते. एक तर मेडिटेशनच्या माध्यमातून येते. स्वामी विवेकानंदांच्या आईचं जर पाहिलं, भुवनेश्वरी मातेनं स्वामीजी गर्भामध्ये असताना कित्येक तास आणि तास त्या डीप मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये घालवलेले आहेत आणि त्याचा परिणाम स्वामीजींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो एकतर तुम्ही अशा डीप मेडिटेशनच्या लेवलला जाऊन स्वतःच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करा, किंबहुना म्युझिकच्या माध्यमातून इझिली तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होत असतात. आणि ब्रेन सायन्स असं सांगतं की लोअर द फ्रिक्वेन्सी हायर द पीस अँड स्टॅबिलिटी. आपल्या ब्रेनचे जे तरंग आहेत ते जेवढे लो राहतील तेवढं पीस आणि स्टॅबिलिटी हाय राहते माणसाकडं. आणि जेवढ्या या फ्रिक्वेन्सीज हाय राहतील ब्रेनच्या, तेवढी अस्थिरता वाढते, अनस्टेबिलिटी वाढते. आणि प्रेग्नन्सीमध्ये ही स्टेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. आणि ती स्टेबिलिटी देण्याचं काम, तो पीस देण्याचं काम हे लो फ्रिक्वेन्सीचे जे म्युझिक्स विशेष प्रेग्नन्सीमध्ये डिझाईन केलेले असतात, ते म्युझिक्स ऐकले पाहिजेत. आणि ते ऐकले तर आईला पीस अँड स्टॅबिलिटी येते, आईमुळे त्या बाळाकडे पीस आणि स्टॅबिलिटी येते. मगाशी जे पण आपण क्रँकीनेस म्हटलो, तर ही बाळं खूप स्टेबल, खूप रिस्पॉन्सिव्ह, खूप पॉझिटिव्ह अशी आपल्याला असलेली बघायला मिळतात. बरोबर. आता मी माझं एक उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हणजे उपांत्यविशारद आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मी क्लासेस घ्यायची. ओके. आणि म्हणजे मुलं माझ्याकडे होती शिकायला, तर तेव्हा मी यायचे आणि त्यांना शिकवायचे. माझं बाळ जेव्हा झालं ना, तर लिटरली म्हणजे माझी जी गुरु होती तिने पण नोटीस केलं त्याच्याकडे. तो असा थाप मारायचा. जेव्हा तबला वाजायचा ना, तो असा थाप मारायचा. वा. तर ते आम्ही नोटीस केलं की प्रेग्नन्सीमध्ये ह्यांनी ऐकलंय ना ते सगळं म्युझिक, त्याच्यामुळे तो थाप मारतोय, त्या Exactly. तबल्याची थाप मारतोय आहे. म्हणजे एक्झॅक्टली. खूप कनेक्ट करू शकतो आपण. खूप कनेक्ट करू शकतो. अगदी बरोबर आहे. वाह! छान झाल्या चर्चा. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न अजून एक, की तुम्ही कुठले बुक्स म्हणजे पुस्तकं कुठले सजेस्ट कराल? आता पुस्तकं कोणती वाचायची, दॅट इज फक्त पुस्तकं वाचण्यासंदर्भातच नाही, तर मी 4 गोष्टी सजेस्ट करेन. प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहता, या 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो काय वाचलं पाहिजे, तर तुमचा जो पर्पज ठरेल, जसं मी सांगितलं की तुमचं बाळ जर का क्रिकेटर बनून देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येत असाल, तर निश्चित या प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट वाचलं पाहिजे. हो. कारण त्या म्हणजे तुम्ही रिलेटेड आधीच असणाऱ्या ठरवू शकता त्याचं करिअर त्याने कुठे करायचं. करिअर करायचं म्हणण्यापेक्षा पर्पज म्हणजे काय, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं हा पर्पज होता. त्यासाठी माझं बाळ येणार आहे. बरोबर. सो जे मी मगाशी सांगितलं की बाळामध्ये डिलिव्हरी नंतर जे गुण आणि क्वालिटीज तुम्हाला दिसणार आहेत, हे 9 महिन्यांमध्ये तुम्ही जे काही ॲक्टिव्हिटीज आणि ॲक्शन्स केल्या, इमोशन्स ठेवल्या, तोच फ्लेवर डिलिव्हरी नंतर त्या बाळामध्ये पाहायला मिळतो. सो मग आधीच जर का जाणीवपूर्वक क्रिकेटरच बनवायचं आहे म्हणून त्या प्रकारचं जर का नियोजन केलं, तो पर्पज ठेवला असेल, तर प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही क्रिकेटच वाचलं पाहिजे, क्रिकेटच ऐकलं पाहिजे, क्रिकेटच पाहिलं पाहिजे आणि वातावरण सुद्धा क्रिकेटमयच ठेवलं पाहिजे. त्याचा त्या पर्पजला परिपूर्ण करण्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे नंतर रडण्यापेक्षा की आता काय ठरलंय ना, मग आतापासून. कारण एक गोष्ट जर फोकस केली ना, आज आपण क्रिकेटमध्ये पाहतो की वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ आलेलं आहे. म्हणजे अगदी 15व्या वर्षी IPL गाजवणारा वैभव सूर्यवंशी, किती कौतुकाचा विषय आहे. एवढ्या कमी एजमध्ये 15व्या वर्षी एवढं सुंदर बॅटिंग करणारं हे व्यक्तिमत्व. मग वैभव सूर्यवंशी करू शकतो, कारण अर्ली स्टार्ट केल्यामुळे वयाच्या 4थ्या वर्षी किंवा किंबहुना त्याही आधीपासून ते बॅटिंगचे धडे गिरवले. अगदी प्रेग्नन्सी पासून गिरवले असतील. माझ्याकडे तसं एक उदाहरण होतं. छत्रपती संभाजीनगरला माझी कार्यशाळा चालू होती जिजाऊंच्या बाळकडून, आणि गायकवाड नावाचे एक ग्रस्त उठले जेव्हा मी हे पर्पज आणि प्लॅनबद्दल बोलत होतो. आणि त्यांनी सांगितलं की सर मला काहीतरी शेअर करायचं आहे. म्हटलं शेअर करा सर.
त्यांनी सांगितलं की सर मला हे काही माहिती नव्हतं, तुम्ही आत्ता सांगितलेली प्रोसेस मला रिलेट होते. आम्ही आता सेकंड प्रेग्नन्सीसाठी म्हणून ही कार्यशाळा अटेंड करतो आहे. बट पहिल्या माझ्या मुलीच्या वेळेला मात्र मी हीच प्रोसेस फॉलो केल्या. मला माहिती नव्हती, पण मी हेच फॉलो केलं आहे. म्हटलं काय पर्पज होता? त्यांनी सांगितलं की सर मला क्रिकेटर बनायचं होतं. मी उत्कृष्ट क्रिकेट खेळत होतो, बट असलेल्या परिस्थितीमुळे मला पुढे जाता आलं नाही आणि ती खंत होती. त्यामुळे जेव्हा लग्न झालं, आम्हाला गुड न्यूज मिळाली. त्यानंतर मात्र मी फक्त आणि फक्त क्रिकेट दाखवलं, क्रिकेट वाचवलं, क्रिकेट ऐकवलं, क्रिकेटमय वातावरण केलं. फक्त क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट होतं. कारण मला येणाऱ्या बाळाला, मग ती मुलगी असो, मुलगा असो, मला त्याला क्रिकेटरच बनवायचं होतं. आम्ही हे सगळं केलं आणि त्याचा परिणाम असा झाला म्हटले, की मला मुलगी झाली. ती मुलगी तेव्हा 6 वर्षाची होती. तिने मला व्हिडिओज आणि काही फोटोग्राफ दाखवले. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले, की माझी आज मुलगी 6 वर्षाची आहे आणि ती आत्ता महाराष्ट्राच्या संघामधून कोल्हापूरमध्ये लेदर बॉलवरती खेळते. ॲट द एज ऑफ 6 त्याचे व्हिडिओज आणि ते फोटोग्राफ दाखवले. आणि त्यांनी सांगितले, की ती एवढी म्हणजे पॅशनेट आहे क्रिकेटबद्दल, की ती स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट करत नाही, पण धोनी मामाचा बर्थडे कधीच विसरत नाही. अरे बापरे. म्हणजे ती फॅन आहे धोनीची. अरे वा. सो हा परिणाम म्हणजे हे लाईव्ह एक्झाम्पल मला तिथे पाहायला म्हणजे इव्हन मिळालं. हे कुठल्याही गेम मध्ये होऊ शकतं, नुसतं क्रिकेटच नाही. एक्झाम्पल गेमच नाहीये, तर तुम्हाला जे काय कदाचित IAS IPS बनवून ठराविक विशिष्ट गटासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला देशामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, तर मला वाटतं की आत्तापासूनच जसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी हट्ट धरला की मला बाळ हवंच आहे, अगदी तसंच हट्ट मला वाटतं की ठेवला पाहिजे. बुडवी मदरनी ठेवला पाहिजे. बरोबर. हे हिंदवी स्वराज्य आणि हे सगळं म्हटलं तर गर्भसंस्कार हे हिंदू लोकांनीच करावे का? नाही. म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारलात मी म्हणेन. याचं कारण असं की हिंदू संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार सांगितले गेले. याचा अर्थ असा नाही की हे फक्त हिंदूंनीच फॉलो करायचं आहे. कारण की तसं जर असतं तर जातीनिहाय बाळ बनण्याची प्रोसेससुद्धा वेगवेगळी असते. बरोबर. आज तुम्ही अमुक धर्माच्या आहात म्हणून तुमच्याकडे बाळ वेगळं बनतं आहे. तुम्ही या धर्माच्या आहात म्हणजे तुमचं बाळ वेगळं बनतं. अशी निसर्गानं कुठेही वेगळी तरतूद केलेली नाहीये. सो जात धर्म हा मानवनिर्मित आहे, तो निसर्ग निर्मित नाहीये. आणि त्यामुळे निसर्गानं ही बाळ बनवण्याची प्रोसेस ऑलरेडी डिझाईन केलेली आहे. आणि या डिझाईन केलेल्या प्रोसेसमध्ये तुम्ही फोकस करून जेव्हा बाळाला जन्माला घालता, त्यावेळेला जन्माला येणारं बाळ ते उत्कृष्टच असणार आहे. मग तिथे जात आणि धर्म कुठेच आड येत नाहीये. त्यामुळे मी नेहमी सांगतो की गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये. गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मग हे प्रत्येक आईनं स्वतःला ठेवलं पाहिजे. इथे जात आणि धर्म अडवा येत नाही. आय एम व्हेरी फिलिंग प्राऊड की आज जेव्हा जगभरातल्या अनेक देशांमधून लोक GSC सोबत आमच्यासोबत जोडलेले आहेत, तर अनेक जाती धर्मांचे लोक जोडले गेलेले आहेत. जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेला अगदी बुरका घातलेलं एक कपल येतं आणि ही कार्यशाळा अटेंड करतं. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी आणि एवढं ते ज्ञान या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही देत असतो आणि लोक ते घेत आहेत, अवेअरनेस तो पसरतोय. सो विनाकारण जाती धर्मांमध्ये या गोष्टींना बांधलं नाही पाहिजे. हे सगळ्या आईसाठी आहे. मग प्रत्येक आई, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, ती आई आहे. तुम्ही कधी तुमच्या आईला बघितलं नाही? नाही पाहिलं. मी 7 महिन्यांचा होतो आणि तेव्हाच आई वारली. सर्पदंश आणि त्या काही शेतकरी कुटुंब होतं. मला वाटतं की त्यावेळेला मला कळेपर्यंत घरी ते रॉकेलचेच दिवे असायचे, केरोसिनचे. सो कदाचित ते अंधार किंवा व्हॉटेवर जी काही परिस्थिती असेल, जेवढी काही मी ऐकली तेवढी मला माहिती आहे की लवकर तिला काही ते प्रथमोपचार किंवा वैद्यकीय सेवा मिळाल्या नाहीत. आणि त्याच्यामध्ये ते हॉस्पिटल, कारण त्यावेळेला वाहनं नव्हती, बैलगाडीमध्ये प्रवास असायचा आणि त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी तो वेळ खूप गेला आणि त्यामध्ये तिची डेथ झाली असं मी ऐकलेलं आहे. पाहिलं नाही याचं कारण की त्या काळी अशी कोणती फोटोग्राफची पद्धत नव्हती किंवा आणि जरी असेल तर ती मला वाटतं की ज्यांच्याकडे पैसे असतील अशा कुटुंबांसाठी ते असेल. सो आमच्याकडे अशी काही ती परिस्थिती नव्हती आणि त्यामुळे तिचा आईचा असा कोणताच फोटोग्राफ मला कधी पाहता आला नाही. बघितलाच आज तागायत मी पाहिलाच नाही. त्यामुळे आई कशी होती हे मला आजही माहिती नाहीये. आणि कदाचित त्याचमुळे या कार्यासाठी मला निवडलं गेलं असं मी म्हणेन. मगाशी जे म्हटलात तुम्ही की एक इंजिनियर ते एक आज गर्भसंस्कार कोच, हा जर्नी कसा काय, हा तर खरं तर विरोधाभास आहे. तर मला वाटतं की या कार्यासाठी मला निवडलं गेलं आहे. एक आई घडली पाहिजे, कारण आईचे व्हॅल्यू जे आहे ती मला वाटतं की माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही आणि मला ती समजते.
मी अनेक मित्रांच्या घरी जातो, त्या दिवशी मला रिअलाईज होतं की यार ज्यांच्या घरी आई आहे ते किती हक्कानं घरी जातात किंवा हक्कानं हट्ट करतात, काही करतात. आणि ज्यांच्याकडे ती आई नाही आहे ते मात्र असा हट्ट नाहीत करू शकत. कारण आई मित्रांसाठी असेल, सगळ्यांसाठी असेल, खूप काही करत असते. बट म्हणजे मुलाचा मित्र म्हणलं की ते आईसाठी ते सुद्धा बाळच असतं आणि ते खूप छान पद्धतीनं करत असतात. आणि मला एक गोष्ट जाणवली की ज्या घरातली ही आई कणखर आणि खंबीर आहे ना, त्या घरातली मुलं कणखर आणि खंबीर आहेत. ते घर कणखर आणि खंबीर आहे, तो समाज कणखर आणि खंबीर आहे. आणि म्हणून मला रिअलाईज झालं की आई कणखर आणि खंबीर, आई खरं तर त्या घराचा कणा असते. आणि ती कणखर आणि खंबीर असेल ना, इवन पुरुषाला सुद्धा तो हारलेला असेल त्यावेळेला त्याला ताकद देण्याचं काम ही स्त्रीच करते. आणि ती कणखर स्त्री, ती कणखर आई घराघरामध्ये बनली पाहिजे. आणि ती आई जर का जिजाऊंसारखी बनली तर निश्चितच शुभांसारखी अनेक बाळं घराघरात जन्म घेतील. याचं रिअलायझेशन झालं आणि त्याच्यातूनच मला प्रेरणा मिळाली की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झाले. तू या गर्भसंस्कार अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून जगभरातल्या या आईची सेवा करण्याची संधी तुला मिळते. आणि बस त्याच एका कार्यानं मी प्रेरित झालो आणि माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने इथं पर्पज मिळाला. आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत हेच कार्य करायचं आहे. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. बट नेहमी म्हणतो की ज्या काही गोष्टी असतात आपण देण्यासाठी आलो आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा पर्पज हा देणं आहे. आणि आपण देणं म्हणजे काय, तर माझ्याकडे ज्या बेस्ट क्वालिटीज आहेत त्या कशासाठी आलेल्या आहेत. कदाचित आज 27 वर्ष हिप्नॉसिस, सायकोलॉजी हे विषय माझा संबंध नसताना मी अभ्यासतोय किंवा मला त्याच्यामधली रुची आहे, मला इंटरेस्ट आहे. म्हणजे ह्या माझ्यातला कुठेतरी बायबर्थ त्या गोष्टी आहेत. आणि त्या का आहेत, तर माझ्याकडे जे काय आहे ते सर्व करून, ते वाटून, माझ्यामुळे जर का कोणाचं काही दुःखदर्द कमी होत असेल, त्या गर्भवती महिलेचा त्रास कमी होत असेल तर तो मी केला पाहिजे. आणि दॅट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. तुमचं संगोपन कोणी केलं सर? आजीनं केलं. म्हणजे वडिलांच्या आईनं मला मोठं होईपर्यंत सांभाळलं. आजीकडेच मी राहिलो, मला आत्यांनी सांभाळलं. म्हणजे असं अनेक ठिकाणी मी राहिलो, वाढलो. आणि छान एक्सपिरियन्स आहेत. आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह. मी कधीच म्हणजे निगेटिव्ह राहिलो नाही. जी गोष्ट जो होता आजच्या केली होता, हा माझा आजपर्यंतचा अप्रोच आहे. आणि आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्या आयुष्यात कधी वाईट होणार नाही. आणि म्हणजे फॉर्च्युनेटली आयुष्यात अशी अडचण, अडथळा, प्रॉब्लेम असं मला कधीच आला नाही. आलेल्या प्रत्येक गोष्टीला मी वेलकम केलं. बिकॉज गर्भसंस्कार चॅलेंज याच्याबद्दल मला अनेक लोकांनी प्रश्न विचारला की वाय, हे असं नाव का ठेवलं चॅलेंज. आणि त्याचं उत्तर मला वाटतं माझ्याच या गोष्टींमधून आलं. कारण माझा असा अनुभव आहे की आयुष्यात जेव्हा जेव्हा चॅलेंजेस येतात, ती चॅलेंजेस एकटी येत नाही, त्याच्यासोबत अजूनही एक सी येतो. आणि दॅट सी इज फॉर चेंज. सो आयुष्यात चॅलेंजेस येतात तेव्हा ते एकटे येत नाहीत, तो चेंज तुमच्यासोबत येतो. सो त्या चॅलेंजेसना स्वीकारा. तुम्ही चॅलेंजेस स्वीकारले तर निश्चित परिवर्तन होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की प्रत्येक आईनं स्वतःच्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून हे चॅलेंज म्हणून गर्भसंस्कार करावेत. आणि तिनं जर का हे चॅलेंज स्वीकारलं तर येणारं जग, येणारा भारत बदललेला असेल. ॲक्च्युली हा प्रश्न विचारण्याचं धाडसच केलं आहे मी. याचं कारण हे असं आहे की जेही गर्भसंस्कार तुमचं शिबिर करत असतील, किंवा हा काही मार्केटिंगचा म्हणून पॉडकास्ट नाहीच आहे, पण मला वाटलं तुम्हाला बोलवावं. आणि दुसरी गोष्ट की ज्यांनी तुमचं गर्भसंस्कार हे शिबिर केलं असेल किंवा मूलभूत ते जे करतील आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून, त्यांना एक कनेक्टिव्हिटी लागेल की त्या पण काहीतरी वेगळं नवीन शिकेल की सरांसोबत काय झालं होतं. कारण जी व्यक्ती आपल्याला आवडते ना, त्या व्यक्तीबद्दल सगळं जाणून घेण्याचाही आपण प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर. म्हणून हा प्रश्न आवर्जून विचारला मी. नाही, दिस इज द इमोशनल टच. आणि मला म्हणजे करण्यासारखं खूप आहे. माझं टाटा मोटर्समधली नोकरी छान होती, सॅलरी छान होती आणि माझं आयुष्य मला जगता आलं असतं. पण स्वतःचं आयुष्य प्रत्येक जण जगत असतो. आपण जेव्हा आनंद मिळतो ना, तो पैशांमध्ये काउंट नाही करत आहे. अगदी कालही आम्ही जेव्हा आलो तेव्हा एक कपल, म्हणजे मला कुठेतरी पाहिलं आणि एक लेडी बाळाला घेऊन आली मागून की सर, विष्णू सर ना. सो तो जो आनंद होता, म्हणजे ते जे ब्लेसिंग्स होते, त्यांचे जे एक्सप्रेशन्स होते ते असे पाहण्यासारखे होते. आजही नागपूरमधला शो होता, पण अगदी दूरवरून, इथल्या जवळच्या अगदी 100 किलोमीटरवरूनची लोक, अगदी काल काही कपल येऊन इथे राहिलेले आहेत का, तर आज आम्हाला जिजाऊंचं बाळकडू सरांचं अटेंड करायचं आहे. खास भेटण्यासाठी म्हणून अनेक मदर्स आलेल्या होत्या. अगदी 3 महिन्याच्या बाळाला घेऊन एक आई आज आलेली होती. का तर सर एवढ्या उन्हात, का तर आम्हाला सरांना भेटवायचं, आम्हाला सरांना दाखवायचं आहे. सो दिस इज द ब्लेसिंग्स विच आय एम गेटिंग फ्रॉम लॉट्स ऑफ मदर्स. जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्या फिलिंग्स, येस, ॲब्सोल्युटली. तो आनंद जो आहे ना, तो बियॉन्ड एनिथिंग. मनी इज जस्ट अ मीडियम ऑफ ट्रान्झॅक्शन. फीज राहतात. फीज का राहतात? कारण फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते, पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग की आज
52 पीपल, 6 डॉक्टर्स, अनेक सॉफ्टवेअर्स, अनेक गोष्टी या सगळ्या यंत्रणेमध्ये काम करतात. आता हे काम करताना आमचं इंटेन्शन आणि पर्पज कुठेच रॉंग नाही आहे. आम्ही देण्यामध्ये कुठेच कमी पडत नाही. त्यामुळे जगभरातली लोकं आज सांगतात, की सर आम्ही अनेक कार्यशाळा केल्या आणि आम्ही अनेक लोकांना भेटलो, बट GSC सारखं कुठलाही कोर्स नाही. हे अनेक लोकांचे मनोगत आहेत आणि म्हणूनच कदाचित आज हजारो लोकांचे अगदी 5 स्टार जुळलेले आहेत. रेटिंगमध्ये असणारे फीडबॅक्स आपल्याला ॲपवरती किंवा Googleवरती पाहायला मिळतात आणि मला वाटतं की ती माझ्या आयुष्यातली मोठी अचिव्हमेंट आहे. आई जेव्हा म्हणजे मला आई नाही आहे, पण आज लोकांनीच मला आई बनवलं, म्हणजे या महिलाच हो, मदर आणि मॅन. मदर मॅन मी ते विचारणार होते की मदर मॅन कसं काय? कारण जेव्हा आम्ही ह्या आईंशी कनेक्ट होत असतो, माझे काही सेशन्स होत असतात, तेव्हा अनेक आईंनी मला शेअर केले की सर आमची आई पण एवढं करू शकत नाही किंवा एवढा स्त्रीबद्दलचा विचार भावनिक, नाही करू हां. शकत आहे. बट बिईंग अ मेल, एक पुरुष असताना तुम्ही एवढा आमच्यासाठी विचार कसा काही करू शकलात? सो तुम्ही आमच्यासाठी आई झालात, असं अनेक महिलांचं मत आहे. म्हणून आणि त्यांनी मदर मॅन. म्हणून ते मदरमॅन ही ओळख किंवा बस, म्हणजे आमचं हेच आहे की आम्ही आई घडवतोय, कारण घराघरातली आई घडली पाहिजे. मजा आली सर. असे आहेत आमचे मदर मॅन. सर, तुम्हाला कसा वाटला आपला पॉडकास्ट? मॅडम, मनापासून सांगायचं तर खूप मुक्त संवाद आणि छान वाटलं. बिकॉज तुम्ही ज्या पद्धतीनं आज प्रश्न मला विचारलेत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आजपर्यंत मी कुठे शेअर केलेल्या नाहीत, त्या अनेक गोष्टी तुम्ही माझ्याकडून म्हणजे काढून मला घेतल्या. बोलतं केलं म्हणायला हरकत नाही. आणि छान वाटलं, म्हणजे इमोशनल हा प्रोग्राम आजचा होता आणि खूप डीप लेवलला एक एक प्रश्न आणि त्या गोष्टीचं रूट जाणून घेण्याचा तुम्ही प्रत्येक गोष्टींचा प्रयत्न केलात. म्हणजे फक्त गर्भसंस्कारच असं नाही आहे, तर त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन, त्याच्या पाठीमागचं पर्पज, त्याच्या पाठीमागची हिस्ट्री, अशा अनेक गोष्टी तुम्ही म्हणजे या पॉडकास्टमध्ये. त्यामुळे निश्चित हा पॉडकास्ट आजपर्यंत म्हणजे अनेक शेकडो पॉडकास्ट झाले असतील माझे, बट त्यातला हा सगळ्यात बेस्ट पॉडकास्ट होता असं you, म्हणायला sir. हरकत नाही आहे. डेफिनेटली इट्स ग्रेट. थँक्यू. आणि आमचा उद्देशही तोच असतो की जेही गेस्ट आम्ही बोलवतो त्यांच्याकडनं आपल्या दर्शकांना काहीतरी शिकायला मिळेल. नक्कीच. आमचा आणि जागरूकता वाढेल, हा आमचा उद्देशच आहे. आणि मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की खरंच मॅडमनी जे शेअर केलं, खरंच तुम्हाला वाटतं आज काही शिकायला मिळालं? आणि प्लीज शेअर युअर जेन्युइन कमेंट्स. मी जरूर तुमच्या कमेंट्स वाचेन, तुम्हाला रिप्लाय देखील करेन. पण मला तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे जरूर कळवा. इतकंच नाही आहे, तर जे कपल्स प्रेग्नन्सी प्लॅन करत असतील, इन्फर्टिलिटीमध्ये फेस करत असतील किंवा कन्फ्युज्ड असतील, प्रेग्नंट असतील, अशा तुमच्या ओळखीतल्या कपल्सना जरूर शेअर करा. कदाचित त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा कुठेतरी व्हॅल्यू ॲडिशन या पॉडकास्टमधून होऊ शकेल. सो जरूर शेअर करा आणि कमेंट्स जरूर करा. थँक्यू सो मच सर. तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून आला. ॲक्च्युली आज तर शेड्यूल तुमचं खूपच टाईट होतं, पण थँक्यू सो मच. आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि निश्चितच फायदा होणार आहे लोकांनाही. Yes. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला हे सरांनी अपील केलेलंच आहे, पण मी परत एकदा करते की पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा, कनेक्ट व्हा आणि प्रेग्नन्सी सेलिब्रेट करा. त्याला घाबरून जाऊ नका. थँक्यू सो मच.